दिनांक 5 सप्टेंबरला आपण दरवर्षी शिक्षक दिन साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा तो जन्मदिवस. या निमित्तानं गुरु आणि शिष्य यांच्यामधलं नातं आपण पुन्हा पुन्हा शिकण्याचा प्रयत्न करत असतो. हे नातंच असं आहे की ज्याच्यातून प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि हे जे शिकणं आहे नात्यापासूनचं, हे अगदी सर्व गुरु शिष्यांच्या नात्यांना लागू आहे. पण काही गुरु शिष्यांची नाती ही इतिहासामध्ये अतिशय खास मानलेली आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप जास्त शिकायला मिळतं. म्हणून असं एक नातं आहे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरु शिष्यांच्या जोडीचं. आज आपण या नात्याचा प्रवास कसा झाला, या नात्याची वैशिष्ट्य कोणती, आणि मुख्य म्हणजे या नात्यामधून तुम्ही आणि आम्ही काय शिकावं, असं एक गमतीदार प्रवास आपण सगळे आज करणार आहोत. औचित्य एक दुसरंही आहे की काहीच दिवसामध्ये म्हणजेच 11 सप्टेंबरला विवेकानंदांचं जे प्रसिद्ध भाषण, त्याचा स्मरण दिन आहे शिकागोमधलं. तेव्हा आज आपण एका छान मुहूर्तावर, एका बाजूला शिक्षक दिन आहे, एका बाजूला ते ऐतिहासिक भाषण आहे, आज इथं जमलेलो आहोत. आणि म्हणून आज जे सादरीकरण आपण सगळेजण अनुभवणार आहोत त्याचं नावच आहे गुरु शिष्यांचं नातं. रामकृष्ण आणि विवेकानंद या दोघांच्या नात्याचा हा एक केस स्टडी. तुमच्या लक्षात येईल की बहुतेक सगळ्या ज्या स्लाइड्स आपण बघणार आहोत त्या इंग्रजीमध्ये आहेत, पण मी तुमच्याशी बोलणार आहे मराठीमध्ये. त्याचं कारण आमच्या असं लक्षात आलं आहे की बऱ्याच जणांना अशा तऱ्हेचा ब्लेंड आपण केला तर तो जास्त चांगला रुचतो. तेव्हा हा बदलही तुम्ही समजून आणि स्वीकारून घ्याल असं वाटतं. तर आपण सुरुवात करूया, आणि सुरुवात अर्थातच करूया एका उद्धृतातून जे सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांनीच विवेकानंद आणि रामकृष्ण या नात्याबद्दल काय म्हटलं आहे तिथून आपण सुरुवात करूया. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एका बाजूने तत्त्वज्ञ, आणि प्राचीन तत्त्वज्ञानामध्ये फिलॉसॉफर किंग म्हणजे तत्त्वज्ञ राजा नावाची एक संकल्पना मांडलेली होती, ती त्यांना लागू पडते असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, सर्व्हिसेस ऑफ मॅन इज द ट्रूथ ऑर द अल्टिमेट एक्सप्रेशन ऑफ एनी काइंड ऑफ रिलिजन. सगळे जे काही उपासना धर्म आहेत त्या उपासना धर्मांचा पाया ही सेवावृत्ती आहे. इफ यू रिअलाइज देअरफॉर दॅट रिलिजन इज इनसाइट इन टू रियालिटी, वास्तवाचं भान आणून देतो आपल्याला धर्म. आणि अनेक असे मार्ग आहेत की ज्यामधून हे सत्य, धर्म जे सत्य आपल्याला सांगतोय ते, त्याची अभिव्यक्ती होते. आणि पुढे बघा, द टेस्ट ऑफ रिलिजन इज नॉट अ बिलीफ बट अ डीड. म्हणजे धार्मिक माणूस हा विचारांनीच धार्मिक असून चालत नाही, तर त्याचा धर्म हा त्याच्या कृतीमध्ये, वर्तनामध्ये उतरला पाहिजे. आणि पुढे राधाकृष्णन आपल्याला सांगतायत, द स्पिरिट ऑफ श्री रामकृष्ण अँड स्वामी विवेकानंद इज वन ऑफ युनिव्हर्सल रिलिजन. कुणा एका धर्माची ताबेदारी नाही आहे हे दोन महापुरुष म्हणजे. तर या दोघांच्याही दृष्टीमध्ये, त्यांच्या व्हिजनमध्ये हा विश्वधर्म आहे, युनिव्हर्सल रिलिजन. रिलिजन नॉट इन एनी सेक्टेरियन ऑर डॉगमॅटिक सेन्स. संकुचित आणि पूर्वग्रह दूषित अशा तऱ्हेचा धर्म नव्हे. दे गिव्ह टू अस द फर्स्ट प्रिन्सिपल, सो टू से, ऑफ अ ट्रूली स्पिरिच्युअल लाईफ. ते तुम्हाला सांगतात की आध्यात्मिक जीवन कसं जगावं, आणि ते ह्या नात्यापासून शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. लक्षात घेऊ की की फ्रेझेस काय आहेत, की सर्व्हिस ऑफ मॅन इज द फर्स्ट प्रिन्सिपल, सेवावृत्ती. त्यानंतर फक्त विचारामध्येच ही सेवावृत्ती येऊन चालणार नाही, तर ती आपल्या वर्तनामध्ये आली पाहिजे. आणि विश्वधर्माची कल्पना, ह्या गोष्टी आपल्याला राधाकृष्णन सांगतायत. आणि विवेकानंदांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी धर्माची जोड, अध्यात्माची जोड ही राष्ट्रवादाबरोबर घातली.
आणि हे कार्य पुढे टिळकांनीही केलं, अरविंदांनी केलं, गांधींचाही तो ॲप्रोच होता. पण ह्या सगळ्याच्या मध्ये आपल्याला दिसतं की हा पहिल्यांदा वन ऑफ द फर्स्ट की ज्यांनी अध्यात्म आणि राष्ट्रवाद ह्याची सांगड घातली. म्हणून स्वामीजी लिहितात, हू केअर्स फॉर युअर भक्ती अँड मुक्ती, हू केअर्स व्हॉट युअर स्क्रिप्चर्स से. पोथ्या पुराण काय म्हणतायत ह्याची मला पर्वा नाही. आय विल गो इन टू 1,000 हेल्स चिअरफुली. मी अनेक नरकांमधून जाईन इफ आय कॅन राऊज माय कंट्रीमॅन इमर्स्ड इन तमस. माझे जे देशबांधव आहेत ते अंधारामध्ये आहेत. तमस आणि तमोगुण, तमस म्हणजे पण अंधार, तमोगुण म्हणजे इनर्शिया, स्थितिशीलता. त्या दोन्ही अर्थाने आपण हा शब्द घ्यायचा. टू स्टँड ऑन देअर ओन फीट, स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी, अँड बी मेन इन्स्पायर्ड विथ द स्पिरिट ऑफ कर्मयोगा. माझी खात्री आहे की स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यासमोर हे बोलत असताना उपनिषदामधलं उत्तिष्ठत जाग्रत अशा तऱ्हेचं विधान असणार. त्यामुळे एकामधलं अध्यात्म आहे, पण ते अध्यात्म हे फक्त वैयक्तिक आत्मशोधाचं माध्यम नाही, तर त्याच्यातून समाज बदलला पाहिजे, त्याच्यातून देश बदलला पाहिजे, हे आपल्याला स्वामी विवेकानंद सांगतायत. आणि ही दृष्टी त्यांना मिळाली, त्यामध्ये गुरु शिष्यांच्या नात्याचा फार महत्त्वाचा एक भाग आहे. दुसरं एक विवेकानंदांचं वाक्य इथंच आपण विचारामध्ये घेऊया की इफ अ रिलिजन इज डिस्ट्रॉइड बाय इन्व्हेस्टिगेशन इट वॉज नथिंग बट अ युजलेस अँड अनवर्दी सुपरस्टिशन. तर्काला जर तो धर्म जो आहे तो पुरून उरला नाही तर त्याला अंधश्रद्धाच म्हणा. आणि अशा तऱ्हेचा धर्म, द सूनर इट डिसॅपियर्ड द बेटर. जितका लवकर तो जाईल तितकं चांगलं. आय विल अबाईड बाय माय रिझन. ते असं म्हणतात की माझा तर्क, माझं लॉजिक, माझा बुद्धिवाद, ह्या सगळ्याला मी स्थान देईन, कारण जरी त्याच्यामध्ये दोष असले, विकनेसेस असले, तरी मला जर सत्य भेटणार असेल तर ते बुद्धिवादातूनच भेटेल. वी शुड देअरफॉर फॉलो रिझन. आपण बुद्धीचा, तर्काचा पाठपुरावा केला पाहिजे. अँड ऑल्सो सिम्पथाइज विथ दोज हू डू नॉट कम टू एनी सॉर्ट ऑफ बिलीफ फॉलोइंग रिझन. म्हणजे प्रखर बुद्धिवादी अशा आत्मशोधानंतर तुमची जर धारणा पक्की झाली नाही तर अशा माणसांच्या बद्दल सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये सहानुभूतीच असली पाहिजे. आता आपण सुरुवात करूया आपल्या गोष्टीला. नरेंद्र विश्वनाथ दत्त, विवेकानंद यांचा जन्म आहे 12 जानेवारी 1863. लोकमान्य टिळक 7 वर्षांनी मोठे आहेत, महात्मा गांधी 6 वर्षांनी धाकटे आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे बघा, आपल्या इतिहासामध्ये आपण नेहमी शिकतो जन्म कधी झाला, किती साल, पण आपण असं नाही बघत की कोण कोणापेक्षा किती मोठे होते, छोटे होते. खरं म्हणजे इतिहासातली ही गंमत आहे की आपल्याला एकंदर नात्यांचा अंदाज येतो की कोणामध्ये किती अंतर होतं. आणि आपल्याला असं दिसतं की स्वामीजींना खूप मोठं आयुष्य मिळालं नाही, गांधीजींना त्या मनानं चांगलं आयुष्य मिळालं, टिळकांना मध्यम आयुष्य त्या काळाच्या किंवा आजच्या काळाच्या स्वरूपात म्हणता येईल. टिळक आणि विवेकानंद कधी भेटले होते का? तर हो, भेटले होते. इतिहास आपल्याला असं सांगतो की ज्या वेळेला भारत परिभ्रमणासाठी विवेकानंद बाहेर पडले, नंतर आपण बघू तो तपशील, तर तेव्हा रेल्वे कंपार्टमेंटमध्ये या दोघांची म्हणजे लोकमान्यांची आणि विवेकानंदांची भेट झाली. आणि त्यानंतर लोकमान्य पुण्याला घेऊन आले विवेकानंदांना. त्यांनी त्यांची स्थानिक सगळी व्यवस्था केली, निवडक लोकांच्या बरोबर त्यांचा एक संवाद ठेवला. पुढे ते बेळगावला गंगाधरराव देशपांडेंच्याकडे गेले, त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांना चिठ्ठी, ओळखी पाळखी लिहून दिल्या. आणि नंतर जेव्हा 1893 साली हे मोठं भाषण शिकागोमधलं झालं, त्याची नोंद टिळकांनी त्यांच्या लिखाणामध्ये घेतलेली आपल्याला दिसते. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा बेलूर मठ झाला होता तयार, आणि तोपर्यंत टिळक हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले होते, कारण वंगभंगाची चळवळ चालू झाली होती, त्यावेळेला बेलूर मठामध्ये या दोघांची पुन्हा भेट झाली. आणि त्याच्यामध्ये दोघं सहकाऱ्यांच्या बरोबर भेटले. आणि खूप महत्त्वाचं की दोघे जण जवळजवळ 40-45 मिनटं 1 to 1 गप्पा मारत बसले होते. तेव्हा या दोन महापुरुषांनी ते काय बोलले असतील बरं एकमेकांशी, ह्याच्यावरती कदाचित एखादा छान चित्रपट किंवा एखादा दीर्घांक नाटकाचा होऊ शकतो. आणि गमतीची गोष्ट म्हणजे अज्ञात विवेकानंद नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात सांगितलं आहे की नंतर टिळकांनी या सर्व लोकांसाठी मसाल्याचा चहा केला. तर अशा गमती त्यांच्या भेटीच्या सांगितल्या आहेत. गांधीजी आणि विवेकानंद ह्यांची मात्र डायरेक्ट भेट कधी झाली नाही. म्हणजे
जस्ट ह्यांच्या निर्वाणाच्या आधी काही काळ विवेकानंदांच्या गांधी आले होते साऊथ आफ्रिकेतून. काय झालं बघा, साऊथ आफ्रिकेमध्ये काही महिन्यांच्या फरकानेच हे दोघे जण म्हणजे गांधी साऊथ आफ्रिकेत गेले आणि विवेकानंद त्याच साली शिकागोला गेले. आणि विवेकानंद जायच्या आधी एकदा गांधीजी आले इकडं, ते वेल्लूर मठातही गेले, पण त्यांची आणि स्वामीजींची भेट झाली नाही. मात्र 1898 साली साऊथ आफ्रिकेमधनं बॅरिस्टर भाजेकरांना लिहिलेलं एक पत्र आहे गांधीजींचं. त्यामध्ये ते असं म्हणतात, म्हणजे गांधीजींचं वैशिष्ट्य आहे की ते तिथे बसूनही आणि त्या काळातली माध्यमं अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये असूनसुद्धा इकडच्या हालचालींवरती नजर ठेवू नयेत. आणि ते असं म्हणतात गांधीजी की जर विवेकानंद आले व्याख्यानाच्या दौऱ्यासाठी तर त्याचा आपल्या इकडच्या कामाला फायदा होईल. ते जरी नाही आले तरी त्यांच्या रामकृष्ण मिशनपैकी कोणी सहकारी येऊ शकतील का, असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे एका बाजूने गांधीजीसुद्धा साऊथ आफ्रिकेमध्ये लांब बसून विवेकानंदांच्या एकंदर प्रवासाचा मागोवा घेत होते, हे आपल्याला निश्चितपणे दिसतं. पुढे जाऊया आपण. या आपल्या प्रवासामध्ये महत्त्वाचं काय आहे की हा आपला नरेंद्र लहानपणी कसा होता, कारण हे कळल्याशिवाय पुढे गुरु शिष्याच्या नात्याचा जो कॅनव्हास आहे तो आपल्याला येणार नाही. तर नरेंद्र जो होता तो अतिशय चंचल होता, एक्स्ट्रीमली ओव्हर ॲक्टिव्ह. म्हणजे माझ्याकडे ज्या वेळेला अतिचंचलतेची तक्रार घेऊन येणारे आईवडील असतात ना, पालक, तर मी त्यांना सांगतो की काही काळजी करू नका, विवेकानंद बनण्याची शक्यता आहे, हां, त्यामुळे आत्तापासून त्याला फार कंट्रोलमध्ये ठेवू नका. सो ही वॉज एक्स्ट्रीमली ओव्हर ॲक्टिव्ह. ही वॉज फॉन्ड ऑफ प्लेईंग विथ ॲनिमल्स. हां, म्हणजे प्राण्यांबरोबर खेळायला आवडायचं. संन्यासी जे लोक होते त्यांच्या प्रती एक विलक्षण अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये होतं. त्यांचे जे आजोबा होते ते संन्यस्त झालेले होते आणि त्यामुळं बहुतेक हे झालेलं असावं. बालवयामध्ये आणि त्याच्यानंतर ज्याला आज आपण टीनेज म्हणतो, तर त्याच्यामध्ये या मुलाचं वेगळेपण आपल्याला कळून येतं. कसं ते बघा, त्या काळामध्ये त्यांचे जे वडील होते ते वकिली व्यवसायामध्ये होते आणि त्यामुळे ते रायपूरला जायचे, कलकत्ता टू रायपूर. कारण त्या काळामध्ये ना कोर्ट एका ठिकाणी भरायची नाहीत. कोर्ट जी असायची ती वेगवेगळ्या ठिकाणी जायची आणि ती काही काळ तिथे राहायची. मग कोर्टाचा सगळा जामनिमा तिथं असायचा. मग तिकडच्या केसेस झाल्या की पुढच्या ठिकाणी कोर्ट जायचं. तर तसा एक प्रवास आहे की ज्या प्रवासामध्ये ओपन अशा मोकळ्या गाडीतून ते चाललेले आहेत. हा मुलगा चालला आहे नरेंद्र, आणि तो असा वरती बघतोय, तो असा झोपला आहे त्या गाडीमध्ये आणि दोन्ही बाजूने अशा कड्या कपारी आहेत आणि त्याच्यावरती लटकणारी मधमाशांची पोळी आहेत आणि त्या पोळ्यांचा असा गू 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 असा आवाज येतोय. आणि तो जो काही अनुभव आहे तो त्यांनी असं सांगितलं आहे की हा माझा एक हनीकोम्ब एक्सपिरियन्स त्याला म्हटलेलं आहे की हा जो आहे तो हनीकोम्ब एक्सपिरियन्स म्हणजे मधमाशांच्या पोळ्याचा. त्यावेळेला त्यांना एका तऱ्हेच्या अद्वैताचा किंवा एकत्वाचा अशा तऱ्हेचा अनुभव आला. असं त्यांनी पुढे, अर्थातच हे सगळं पुढे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. विवेकानंद ऑन हिमसेल्फ नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या नोंदी आपल्याला आढळतात. पहिल्यांदा जेव्हा ते शाळेत गेले, हा मुलगा वेगळा कसा होता बघा, की त्यांना काय लक्षात राहिलं आहे पहिला दिवस शाळेचा, की द फर्स्ट डे आय वेंट टू स्कूल, की हे वर्स म्हणजे श्लोक, ही इंडीड इज अ लर्नेड मॅन, ज्ञानी कोणाला म्हणावं, हू लुक्स अपॉन ऑल विमेन ॲज हिज ओन सोल. म्हणजे तो सर्व स्त्रियांकडे सुद्धा एकत्वाने पाहतो, तो खऱ्या अर्थानं ज्ञानी असा माणूस आहे. त्याच्यानंतर अशा काही आपल्याला आठवणी त्यांच्या लिखाणात मिळतात की त्यांना कॉन्सन्ट्रेट करायची एक दैवी देणगीच होती म्हणू आपण, की त्यामुळे त्यांना लाईट बिटवीन द आयब्रोज अशा तऱ्हेचा दिसायचा. आणि त्यांना जे ध्यान, जी ध्यानावस्था, जी एकाग्रावस्था किंवा जी एकत्वाची अवस्था एकाग्रतेतून येणारी, ही तुम्हाला आणि आम्हाला आयुष्यभर धडपडावं लागतो, पण ह्या मुलाला अशा तऱ्हेची अवस्था फार पटकन यायची आणि त्याच्यामध्ये त्यांना काही व्हिजन्स दिसायचे असं ते आपल्याला सांगतात. त्यातला एक संन्याशी दिसतो त्यांना, एक हाऊस होल्डर म्हणजे जो आपला गृहस्थ आहे तो आपल्याला दिसतो. एका बाजूला संपत्ती दिसते, एका बाजूला वैराग्य दिसतं. म्हणजे साधारणपणे हा मुलगा काय मनोवृत्तीचा होता हे आपल्याला याच्यातून कळायला लागतं. आणि प्रचंड वाचन असतं ह्या मुलाचं, प्रचंड वाचन असतं. किती आणि कसे वाचत असतात ते पुढे लिहिलं आहे. आणि नीट बघा या शब्दांच्याकडे. इट सो हॅपन्ड दॅट आय कुड अंडरस्टँड अन ऑथर विदाउट रीडिंग हिज बुक लाईन बाय लाईन.
मला कोणतंही पुस्तक असं वाचायलाच लागायचं नाही, शब्दाला शब्द, ओळीला ओळ लावून. आय कुड गेट द मीनिंग बाय जस्ट रीडिंग द फर्स्ट अँड द लास्ट लाईन ऑफ अ पॅरेग्राफ. म्हणजेच जो परिच्छेद असतो त्याची पहिली ओळ शेवटची ओळ मी वाचली की मला समजायचं त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते. फर्दर व्हेअर द ऑथर इंट्रोड्यूस डिस्कशन्स टू एक्सप्लेन अ मॅटर, म्हणजे तो लेखक आहे तो त्याने मांडलेली संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी सांगतोय तपशील. तर मला किती पानं लागायची, तर मला एक 4-5 पानं वाचली ना की कळायचं की याला याच्यातून काय म्हणायचं आहे, हा कोणती गोष्ट कशा पद्धतीने सिद्ध करणार आहे. आय कुड ग्रास्प द होल ट्रेंड ऑफ हिज आर्ग्युमेंट्स बाय ओनली रीडिंग हिज फर्स्ट फ्यू लाईन्स. म्हणजे फक्त वाचन व्होरॅशियस म्हणजे सपाटा वाचनाचा तो सपाटा नव्हता, ते सगळं इंजेशन अँड डायजेशन, म्हणजे फक्त खाणं नव्हतं तर जे काही खातोय ते पचन करणं, ही शक्तीसुद्धा या मुलामध्ये खूप जास्त होती असं दिसतं. आणि शंका विचारणं, कारण जे वाचलं ते पटण्यासाठी तुम्ही मला कन्व्हिन्स करायला पाहिजे. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचा आणि शंका काढण्याचा भाग आहे. आजकालच्याच पालकांनी फार त्याच्यावरती काही त्रास करून घ्यायला नको. म्हणजे विवेकानंदांच्या काळापासून मुलं ही अशा प्रकारची जिज्ञासू होतीच, शंकेखोर होतीच. सो व्हेन आय वॉज अ बॉय दिस स्केप्टिसिझम रीच मी अँड इट सीम्ड फॉर अ टाईम ॲज इफ आय मस्ट गिव्ह अप ऑल होप ऑफ रिलिजन. हां, म्हणजे धर्मामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली कुणीही तर त्याचं फार स्वागत होतं असं नाही. आणि ह्यांनी काय लिहिलंय, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायचा यांनी प्रयत्न केला नरेंद्रने. म्हणून त्याने ख्रिश्चॅनिटी, इस्लाम, बुद्धिझम हे सगळं वाचलं. आणि ह्या मुलाला त्या काळामध्ये एक सत्य उमगलं. आणि ते सत्य काय होतं माहिती आहे का, की सर्व धर्म एकच भाषेत, भाषा वेगळी असेल पण तत्व एकच बोलतायत. सो सेम फाउंडेशन प्रिन्सिपल्स टॉट बाय माय रिलिजन वेर ऑल्सो टॉट बाय ऑल रिलिजन्स. आणि मग ते म्हणाले मला दिलासा वाटला. आणि मग पुढचा प्रश्न निर्माण झाला, हे खरं असं आहे का, सत्य नेमकं काय आहे. आता गमतीची गोष्ट अशी आहे की नेमका अशाच तऱ्हेचा ध्यास हा रामकृष्णांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. कारण अशाच तऱ्हेचा प्रश्न हा रामकृष्णांच्या मनात सुद्धा आलाच होता. आणि त्यांना सुद्धा एका त्यांच्या प्रवासातून त्यांचं उत्तर सापडलं होतं. आणि ते उत्तर सुद्धा नरेंद्रच्या विचारांशी कसं सुसंगत जाणार आहे बघा. आपल्याला रामकृष्ण काय लिहित आहेत ते दिसेल. दॅट इज अ ग्लोरियस थिंग दॅट देअर शुड बी मेनी पाथ्स, बिकॉज इफ देअर वेअर ओनली वन पाथ परहॅप्स इट वूड सूट ओनली अन इंडिव्हिज्युअल मॅन. म्हणजे आत्मशोधाकडे, आत्मतत्वाच्या सत्याकडे जाण्याचे खूप सारे मार्ग आहेत. हे किती चांगलं आहे, कारण एकच जर रस्ता असता तर फक्त काही माणसांनाच त्याचा फायदा घेता आला असता. आणि अशा तऱ्हेच्या सर्व समावेशकतेमधून आलेला विचार परमहंसांचा होता, ज्याच्यामध्ये वैराग्याला फार मोठं स्थान होतं. वैराग्याचा अर्थ काय माहिती आहे का, वैराग्याचा अर्थ जीवनापासून लांब जाणं नाही आहे. वैराग्याचा अर्थ आहे जीवनाच्या आसक्तीपासून लांब जाणं. म्हणून एपिटोम ऑफ रिनाउन्समेंट आणि भक्ती ॲट डिफरंट लेवल्स, म्हणजे भावनिक होते पण त्या भक्तीमध्ये सुद्धा वेगवेगळे स्तर आहेत, भावनेमध्ये सुद्धा वेगवेगळे स्तर आहेत, हे ओळखणारे असे परमहंस होते त्यांच्या जीवनामध्ये. म्हणूनच या भावनिक अनुभवाला जास्त स्थान आहे. म्हणून त्यांना दिसणाऱ्या या प्रतिमा ते एका वेगळ्या तऱ्हेच्या कॉन्शियसनेसमध्ये जाणं, या सगळ्या हे सगळे भाग आपल्याला दिसतात. म्हणून त्यांना ट्रान्सपरंट मिस्टिक असं म्हणायचं. म्हणजे एक निर्मळ योगी असं रामकृष्णांना म्हटलेलं आहे. थोडक्यात आपण बघूया की रामकृष्ण कोण होते. तर त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 आणि त्यांच्या आयुष्याच्या अगदी पहिल्याच दिवसांमध्ये, वर्षांमध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्याही डोक्यामध्ये हा शोध होता, आत्मशोध होता. आणि म्हणून तेही या आध्यात्मिक शोधासाठी निघाले. शेवटी ते एका देवळामध्ये पुजारी झाले. पण हा इतका मजेदार पुजारी होता की जो पूजा करता करता आपलं सगळं ध्यानच हरवायचा. आणि ते लोक म्हणायचे, ज्यांनी त्यांना ठेवलं असेल की हा पूजा करेल आणि जाईल. त्यामुळे असा पण पुजारी नको असतो की जो पूजेमध्ये इतका रममाण होईल. पण त्यांचा तो हेतूच नव्हता. म्हणून मग त्यांचा हा रिलिजियस किंवा त्यांचा आध्यात्मिक शोध जो होता तो सुरू होता. आणि त्यामध्ये त्यांनी खूप सारे स्वतःवरती सुद्धा प्रयोग केले बरं का.
पैशाला मी स्पर्श करणार नाही अशा तऱ्हेचा त्यांनी भाग घेतला, ब्रह्मचर्य पाळलं आणि त्यांनी अनेकांच्याकडून ते शिकले. म्हणजे वेगवेगळ्या धर्मांच्या मोठ्या माणसांकडून शिकले. रामकृष्णांचा एक फार महत्त्वाचा भाग आपल्याला दिसतो की त्यांनी त्या त्या धर्मामध्ये प्रवेश करून ते धर्म शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत तुम्ही त्या धर्मामध्ये प्रवेश करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तो धर्म काय आहे हे समजणार नाही. त्यामुळे अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्याला त्यांच्या एकंदर प्रवासामध्ये, रामकृष्णांच्या प्रवासामध्ये दिसतात. आणि मग ते आपल्याला म्हणतात, माय फ्रेंड्स, द होल वर्ल्ड इज अ ल्युनॅटिक असायलम. सगळं जे जग आहे की नाही, ते जग काय आहे तर ते एक वेड्यांचं हॉस्पिटलच आहे. सम आर मॅड आफ्टर वर्ल्डली लव्ह. कोणाला तरी या जगामध्ये प्रेमाच्यासाठी वेडे झालेले असतात, काही नावासाठी तर प्रसिद्धीसाठी, सम आफ्टर नेम, सम आफ्टर फेम. काहींना पैसे पाहिजे असतात, सम आफ्टर मनी, सम आफ्टर साल्व्हेशन. कोणाला मुक्ती हवी असते, कोणाला स्वर्गात जायचं असतं. इन दिस बिग ल्युनॅटिक असायलम, या जगातल्या या सगळ्यात मोठ्या अशा वेड्यांच्या इस्पितळामध्ये, आय एम ऑल्सो मॅड, आय एम मॅड आफ्टर गॉड. म्हणजे मला कोणाचा वेड असेल तर देवाचा आहे. इफ यू आर मॅड आफ्टर मनी, आय एम आफ्टर गॉड. यू आर मॅड, सो आय माय, बट आय थिंक माय मॅडनेस इज आफ्टर ऑल द बेस्ट. असं ते का म्हणतात, कारण ह्यांचा जो वेडेपणा आहे ना, या वेडेपणाच्या मध्ये ह्यांना कसलीच अपेक्षा नाही. आणि याला आपण काय म्हणतो, अनन्य भक्ती. त्यामुळे अनन्य भक्ती कुठे असते की ज्या वेळेला त्या भक्ताला फक्त देवत्वामध्ये विलीन व्हायचं असतं, दुसरी कोणतीही इच्छा त्या भक्ताकडे नसतेच, त्याला आपण असं म्हणतो की ही अनन्य भक्ती आहे. तर तसे जगणारे असे रामकृष्ण होते. आता आपण नरेंद्रकडे येऊया. तरुण नरेंद्र कसा होता बघा. तर 1880 मध्ये हा प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेला कलकत्त्याला, आणि एक प्राध्यापक हेस्टी नावाचे होते, ते इंग्रजी शिकवायचे आणि ते वर्ड्सवर्थची एक्सकर्शन नावाची एक कविता शिकवत होते. आणि त्या कवितेमधला एक मूड ते जेव्हा सांगत होते, तेव्हा त्यांनी, म्हणजे इंग्रज प्रोफेसरनी इंग्रजीच्या तासामध्ये वर्ड्सवर्थची कविता शिकवत असताना रामकृष्णांचा रेफरन्स दिला की मी असा एक माणूस बघितलेला आहे की जो झपुर्झा, अशी ज्याला आपण मराठीत अवस्था म्हणतो, तशी अवस्था जगतो. आणि तेव्हा ह्यांचं, नरेंद्रचं एक कुतूहल जागृत झालं की अरे काहीतरी वेगळं दिसतंय, आपल्याला ह्या माणसाला भेटलं पाहिजे. आणि म्हणून नोव्हेंबर 1881 मध्ये या दोघांची पहिली भेट होते. पण काही संदर्भ आपल्याला असे मिळतात बरं का, की जरी ही पहिली भेट तेव्हा झाली असली तरी एका समारंभामध्ये या आधी तरुण नरेंद्रला संगीत गाताना रामकृष्णांनी आधी पाहिलेलं होतं, असे काही रेफरन्सेस आपल्याला मिळतात. म्हणजे रामकृष्णांच्या मनामध्ये विवेकानंदांची प्रतिमा ही आधीच ठसलेली होती. विवेकानंद अतिशय सुरेल गायचे. लहानपणामध्ये त्यांनी गाण्याचं शिक्षण घेतलेलं होतं. ते मृदुंग अतिशय चांगले वाजवायचे. हे सगळं त्यांच्या वडिलांच्याकडून त्यांना मिळालेलं होतं. गाण्याचा भाग, संगीताचा भाग, संगीताचा कान उत्कृष्ट होता त्यांना. त्याचबरोबर वडिलांच्याकडून, जाता जाता सांगतो, वडिलांच्याकडून मिळालेली अजून एक गोष्ट म्हणजे पाकशास्त्रामधली गती होती. अतिशय छान गती होती विवेकानंदांना पाकशास्त्रात. आणि त्यांच्या निर्वाळाच्या काही दिवस आधी भगिनी निवेदितांना त्यांनी बोलवलं होतं बेलूर मठाला, आणि छान 4 कोर्स डिनर त्यांना खायला घातलेलं होतं. आणि त्यांना स्वयंपाकघरात काम करणं फार आवडायचं बरं का विवेकानंदांना. आणि ते भाज्यासुद्धा अतिशय सुंदर आणि लयबद्ध कापायचे, आणि भाज्या चिरता चिरता भगवद्गीतेवरती चर्चा करायचे. अशा साऱ्या आठवणी आहेत. आणि पुन्हा जाता जाता गमतीची गोष्ट सांगतो की त्यांना चॉकलेट आईस्क्रीम फार आवडायचं. तर ते जेव्हा अमेरिकेमध्ये गेले तर त्यावेळेला त्यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की चॉकलेट आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीमच, ही गोष्ट निश्चितपणे दैवी आहे आणि ती देवाने बनवलेली आहे असं त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे. तर आपल्यामध्ये जे सगळे आईस्क्रीमचे प्रेमी असतील त्यांना खूप दिलासा देणारी गोष्ट ते सांगतात. तर मजेची गोष्ट काय की पहिली मीटिंग, म्हणजे या दोघांची पहिली मीटिंग कशी झाली, तर उत्सुकता जागृत झाल्यामुळे हा नरेंद्र गेला बेल्लूर मठाला. आणि तिथं गेल्यावरती स्वागत जे त्याचं झालं ना, ते रामकृष्ण त्याचं स्वागत असं करतात की आपल्या दोघांची अनेक जन्मांची ओळख आहे. आणि मग ह्याला कळतच नाही या नरेंद्रला की अरे मी तर पहिल्यांदा या माणसाला भेटतोय, आणि हा माणूस मी अगदी त्याच्या घरातला आहे, मी त्याचा अगदी जवळचा आहे, असं का बरं वागतोय माझ्याशी, कळतच नाही. हू इज दिस मॅन हुम आय हॅव कम टू सी, आय थॉट
कोणाला भेटायला आलो मी? ही मस्ट बी स्टार्क मॅड. मूर्ख असला पाहिजे हा माणूस, वेडा असला पाहिजे. वाय आय एम जस्ट द सन ऑफ विश्वनाथ दत्त अँड येट ही डेअर्स टू ॲड्रेस मी दस. म्हणजे अरे कुठे होतास, किती काळ तुझी वाट बघत होतो, आता आलास ते बरं झालं. अरे हे काय? त्यामुळे या नरेंद्रला काही कळतच नाही का आपल्या बाजूने काय चाललंय. कॅन धिस मॅन बी अ ग्रेट टीचर? म्हणजे असा हा माणूस गुरु होऊ तरी शकतो का? आणि म्हणून तो प्रश्न या पहिल्या भेटीतच नरेंद्रने विचारला परमहंसांना. आय क्रेप्ट नियर हिम अँड आस्क्ड हिम द क्वेश्चन विच आय हॅड आस्क्ड सो ऑफन, हॅव यू सीन गॉड सर? तुम्ही देव पाहिलाय का? आणि त्यांनी उत्तर दिलं की हो मी पाहिलाय. आणि ते उत्तर दिल्यावरती यांनी काय निष्कर्ष काढला? आय कन्क्लुडेड दॅट ही मस्ट बी अ मोनोमॅनियक. म्हणजे हा एक वेडाच असला पाहिजे. अशा तऱ्हेचा ग्रह जर या माणसाच्या मध्ये असेल तर. आणि म्हणून नरेंद्रचं कॉन्फ्लिक्ट, नरेंद्रचा संघर्ष चालू होतो बरं का पहिल्या भेटीत, की नेमका हा ज्याला गुरु मानायचं का नाही, हा कोण आहे? हा एका बाजूने मला मनोरुग्ण वाटतोय तसा आहे, हा खरंच फार ग्रेट माणूस आहे. पण कशाचा प्रभाव पडतो नरेंद्रवरती? प्रभाव पडतो वैराग्याचा. अत्यंत प्रामाणिक दिसतोय हा माणूस याचा, आणि ह्याचं प्रेम आहे हे उथळ नाही आहे, ह्याचं प्रेम आहे हे अगदी मनापासूनचं आहे, हे मात्र त्या नरेंद्रला कळतं. हा प्रश्न विचारलाय, मेस्मेरिझम ऑर हिप्नॉटिझम, म्हणजे ह्याला माझ्यावरती कंट्रोल करायचा आहे का? हा प्रश्न का बरं आला नरेंद्रच्या मनामध्ये? हा प्रश्न अशासाठी आला त्याच्या मनामध्ये की त्याला पहिला एक एक्सपिरियन्स जो आला तो अद्वैताचा अनुभव असं आपण त्याला म्हणू. हा अद्वैताचा अनुभव स्पर्शामधून तो गुरु त्या शिष्याला देतो असं त्याच्यावरती लिहून ठेवलेलं आहे. आता हा अनुभव या दोघांच्या मधला अनुभव आहे बरं का. आणि एक लक्षात घ्या की हा जो शॅटरिंग वननेस एक्सपिरियन्स म्हणजे अद्वैताचा अनुभव, याचं भांडवल कुठेही या दोघांनी पुढे केलेले नाही. ना परमहंसांनी तर नाहीच नाही, विवेकानंदांनी नाही. तो वैयक्तिक पातळीवरचा अनुभव त्यांनी वैयक्तिक पातळीवरती ठेवलेला आहे. हा अनुभव आहे एक अनिर्वचनीय अशा तऱ्हेचा अनुभव त्यांना मला आलेला आहे. पण त्यावेळेला नरेंद्र काय म्हणतो बघा, आय वॉज डिटरमाइंड हाऊ एव्हर टू बी ऑन माय गार्ड अँड नॉट टू गिव्ह हिम अनदर चान्स टू एक्झर्ट अ सिमिलर इन्फ्लुएन्स ओव्हर मी. त्यांना त्यावेळेला असं वाटलं की ह्या माणसाला माझ्यावरती कंट्रोल करायचा आहे का, म्हणून थोडे ते बिचकले, पाठी आले. आणि एका बाजूने आपल्याला असं दिसतं की प्रेमसुद्धा आवडलं नाही त्यावेळेला. आणि आता या अशा काळामध्ये एखादा माणूस आपल्यावरती निरपेक्षपणे अखंड प्रेम करतोय, हा अनुभवच या माणसासाठी खूप नवीन होता. कोणासाठी? नरेंद्रसाठी. पण हे जरी झालं असलं तरी ज्याला आपण म्हणतो खरं शिक्षण, खरा विचार, खरं वाचन, हे झालं का सुरू? हो झालं. रामकृष्णांची अशी पद्धत होती की ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वृत्तीप्रमाणे कुठलं पुस्तक कधी वाचायचं ते सांगायचे, कुठले ग्रंथ कधी वाच ते सांगायचे. नंतर त्यांची चर्चासत्र असायची. येणारे जे पाहुणे असायचे परमहंसांना भेटायला, त्यांच्या प्रश्नांना काही उत्तरं द्यायला हा गुरु मुद्दामून आपल्या शिष्यांना सांगायचा. त्याच्यामुळे शिष्यांची सुद्धा परीक्षा व्हायची. म्हणजे डिस्कशन्स होती, एक्झामिनेशन्स होती, या सगळ्या गोष्टी होत्या असं आपल्याला दिसतं. आता महत्त्वाची गोष्ट बघा, आणि हे लावून कुठे घ्या. आधी आपण बघितलंय की नरेंद्र हा अतिशय सपाट्याने वाचणारा वाचक होता. पण त्याला इथं या गुरुनं पहिलं काय सांगितलं माहिती आहे का, की फक्त विचार लक्षात घेऊन केलेलं वाचन आणि त्या विचाराच्या बरोबर अनुरूप भावना ठेवून केलेलं वाचन, या दोन वाचनांमध्ये फरक आहे. फक्त इन्फॉर्मेशन, माहिती जे मिळते ना ज्याच्यातून, ते जे वाचन आहे ते एका पातळीवरचं वाचन आहे. त्याच्यामध्ये अनुरूप भावना घातल्यावरती जर आपल्याला काय मिळत असेल तर ते ज्ञान आहे. म्हणजे टेक द बुक अँड स्क्वीज हा एक इंटरेस्टिंग प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे की त्याला विचारतात नरेंद्रला गुरुजी की अरे काय वाचतोयस? तर ते म्हणतात की पावसावरचं एक पुस्तक वाचतोय. तर पावसावरचं पुस्तक तू जर वाचत असशील तर ते पुस्तक जर पिळलं असतं त्याच्यातून पाण्याचे थेंब निघाले पाहिजेत, असं रामकृष्ण त्याला सांगतात. अर्थ असा आहे की फक्त पानं आणि त्याच्यावरची माहिती वाचू नकोस, तर या माहितीच्या मागे असलेल्या भावना काय, त्या भावना जाणून घे. आणि हा एक फरक या नरेंद्रमध्ये या सगळ्या नात्याने व्हायला जी सुरुवात होते ना, तिथला फार महत्त्वाचा फरक आहे. डॉंकी आणि शुगर लोड याचा अर्थ असा की गाढव जो आहे, आपण म्हणतो गाढवाला गुळाची साखरेची चव काय, तर वाचायचं आहे पण ते भावनांना, अनुरूप भावनांना ठेवून वाचायचं आहे. फार महत्त्वाचा बदल
एकंदर शैलीमध्ये विवेकानंदांच्या झालेला आपल्याला दिसतो. आणि विवेकानंद तसे अतिशय भावनिक आहेत बरं का, पण भावना आणि विचार यांचं संतुलन करायला आता सुरुवात या नात्याने ही सुरुवात करायला सुरुवात केलेली आहे. आता गंमत बघा, सगळे प्रश्न या नात्यामध्ये पूर्णपणे स्वीकारले गेले की तू विचार प्रश्न, काही प्रॉब्लेम नाही, जितके प्रश्न तुला येतील तितके तू प्रश्न विचार. सो ऑल क्वेश्चन्स वेर ॲक्सेप्टेड. पुढे आपल्याला असं दिसतं की हा नरेंद्र म्हणतो, आय डिड नॉट बिलीव्ह इन एनिथिंग, माझा कशावरच विश्वास नव्हता. ॲट फर्स्ट आय डिड नॉट ॲक्सेप्ट मोस्ट ऑफ व्हॉट द मास्टर सेड. म्हणजे माझा विश्वासच बसला नाही, काय बोलतायत, हे काय मला पटतच नाही आहे. आता लक्षात घ्या, इतका जेव्हा उघड उघड विरोध करणारा शिष्य आपल्यासमोर बसलेला आहे, तेव्हा त्या सगळ्या शंका कुशंकांच्या सहित त्याचा स्वीकार करणं आणि अत्यंत धीराने आणि प्रेमाने आणि इरिटेट कमीत कमी होता त्याला उत्तर देणं हे किती कठीण आहे हे आपल्यातले शिक्षक कशाला, सगळे पालकसुद्धा आपल्याला सांगतील. मग वन डे ही आस्क्ड मी, म्हणजे नरेंद्र लिहितो, विवेकानंद लिहितात, एक दिवस मला हे रामकृष्ण म्हणाले की देन व्हाय डू यू कम हिअर, तू येतोस कशाला. तर मी उत्तर दिलं त्यावर, आय कम हिअर टू सी यू, नॉट टू लिसन टू. मी तुम्हाला भेटायला येतो, मला भेटायला आवडतं, तुम्हाला बघायला आवडतं, ऐकायला अजिबात आवडत नाही. हां, स्पष्ट उत्तर दिलं. आणि पुढची ओळ बघा, ही वॉज व्हेरी मच प्लीज. म्हणजे हा गुरु जो आहे, या गुरुला कसली सवय नाही आहे की तुम्ही लांगुल चालन करा, हां मला की तुम्ही छान छान म्हणा, अजिबात नाही. त्यामुळे त्या गुरुला हे उलट आवडतं की अत्यंत फ्रँक निर्मळ असं उत्तर या शिष्याने मला दिलेलं आहे. बरं, हा शिष्य आपल्या गुरुला काय काय सुनावतो बघा. आय टोल्ड हिम हिज विजन्स ऑफ गॉड वेअर ऑल हॅल्युसिनेशन्स ऑफ हिज माइंड. हां हां, म्हणजे तुम्हाला देवबीव काही दिसतो ना, ते सगळे भास आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. हां, आणि हे सगळं तो गुरु शांतपणे ऐकून घेतो आणि म्हणतो, हो आत्ता या वेळेला तुला असं वाटतंय. म्हणजे हे जे नातं आहे ना, त्याचा इसेन्स ऑफ दिस प्रोसेस, ह्याच्यातून किती गोष्टी तुम्हाला आम्हाला, खरं तर गुरु शिष्य सोडा, प्रत्येक नात्यासाठीच आपल्याला शिकण्यासारख्या या सगळ्या गोष्टी आहेत की याच्यातून आपल्याला काय काय दिसतं बघा. पहिलं दिसतं की एक बॉन्डिंग, म्हणजे रॅपोर्ट आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, बॉन्डिंग म्हणतो, तर त्यामध्ये आपल्याला रामकृष्णांच्या बाजूने दिसतं अनकंडिशनल लव, निरपेक्ष अशा प्रकारचं प्रेम. पुन्हा प्रेफरन्शियल लव, म्हणजे काही ठिकाणी ना, अरे नरेन यायचं आहे बरं का, त्याच्यासाठी एखादी गोष्ट पदार्थ केला असेल तर तो थोडासा ठेवणं. नरेंद्रवरचा पूर्ण विश्वास. पुढच्या काळामध्ये नरेंद्रला नोकरी नसते, तेव्हा त्याच्या बाबतीतल्या काही बातम्या गुरुच्या कानावर पडतात, पण ते म्हणतात की माझा नरेंद्र कसा आहे ते मला माहिती आहे. आणि म्हणून स्वामीजींनी लिहून ठेवलं आहे, विवेकानंदांनी पुढे, ही टेम्ड अस विथ हिज लव. म्हणजे त्यांनी आम्हाला नमवलं, शमवलं, कशाच्या जोरावरती, तर प्रेमाच्या जोरावरती. तेव्हा हा एक खूप महत्त्वाचा भाग या नात्यातला दिसतो. दुसऱ्या बाजूने हे जे नातं आहे ना, ते ज्याला आपण मानसशास्त्रामध्ये रोल मॉडेल असं म्हणतो. म्हणजे काय, तर रामकृष्णांच्या संपूर्ण जीवनामध्ये कुठेही विसंगती नव्हती. ते जसे बोलत होते तसे चालत होते, हां जसे वागत होते तेच बोलत होते. आणि अशा तऱ्हेची विसंगती नसणारं जीवन असू शकतं, हाच एक मोठा एक दिलासा होता, हा एक मोठा शोधच होता नरेंद्रसाठी, असं आपल्याला दिसतं. तेव्हा रोल मॉडेलिंग. नंतर हा जे शंकेखोर मन आहे, हा एक तरुण मुलगा आहे, हा नाही प्रश्न विचारणार तर कोण प्रश्न विचारणार. त्यामुळे त्याचा स्केप्टिसिझम, म्हणजे शंकेखोरपणा, ह्याला आदर दिला गेला. तो जी काही टीका करतोय त्या टीकेला स्वीकारलं गेलं. आणि हे फार नवीन होतं. आणि हे लक्षात घ्या, आपण किती सालाचं बोलतोय ते. त्या काळामध्ये अशा तऱ्हेची तत्व, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, अमुक ढमुक या सगळ्या गोष्टी शास्त्र या पद्धतीने नव्हत्या, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. तो जो एक्सपेरिन्शियल पार्ट होता अद्वैताचा, त्याच्याबरोबर रिगरस इंटलेक्च्युअल ट्रेनिंग, म्हणजे अतिशय चांगलं कणखर असं बौद्धिक शिक्षणसुद्धा या सगळ्या काळामध्ये, त्या म्हणजे फक्त विवेकानंदांनाच नाही, सगळ्याच शिष्यांना ते दिलं जात होतं. आणि इमोशनल सपोर्ट, बरं हे सगळेजण ना, भावनिक आधार होता, गंमत पण होती, फन अँड लिजरसुद्धा होतं, संगीतसुद्धा होतं. गॉस्पेल ऑफ रामकृष्ण नावाचं पुस्तक आहे, 2 खंड आहेत त्याचे. त्या गॉस्पेल ऑफ रामकृष्ण हे एका रामकृष्णांच्याच एका शिष्याने लिहिलं आहे. आणि ती डायरी आहे, म्हणजे म्हणून ते फार छान आहे या दोघांच्या नात्याचा आणि एकंदर विचाराचा अभ्यास करायला.
तर त्या गॉस्पेल ऑफ रामकृष्णमध्ये तुम्ही जर ते पुस्तक दोन्ही खंड जर बारकाईने वाचले तर त्याच्यामधून आपल्याला या दोघांच्या नात्यांच्या काही ग्लिम्सेस मिळतात, काही कवडसे मिळतात, आणि ते त्या तिसऱ्या शिष्याने लिहून ठेवलेले. म्हणजे असा एक छोटासा प्रसंग आहे त्याच्यामध्ये की एक दिवस नरेंद्र गायला बसतो आणि तेव्हा नरेंद्रचा एक कठीण काळ चालू असतो, त्याच्याकडे आपण येऊ पुढे. तर गुरुजी त्याला म्हणतात, रामकृष्ण म्हणतात, तर तू आज गातोयस ना, पण आज तुझी ना मनोवस्था काही खूप छान दिसत नाही आहे. हां, आज तू नेहमीसारखा गात नाही आहेस. म्हणजे ना किती रिसेप्टिव्ह असतो तो गुरु त्या शिष्याच्या बद्दल, ती सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे की आज शिष्याचा सूर नीट लागत नाही आणि याचा अर्थ त्याच्या भावनांच्या मध्ये काहीतरी प्रश्न असला पाहिजे. इतका सेन्सिटिव्ह मन त्या गुरुचं सुद्धा असतं त्या शिष्याच्या प्रती. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि मला वाटतं तुम्ही आणि आम्ही जेवढ्या सगळ्या शिक्षकांना लक्षात ठेवतो ते अशा तऱ्हेच्या गुणवैशिष्ट्यांसाठीच लक्षात ठेवतो. तुमच्या आणि माझ्या जीवनात सुद्धा जे शिक्षक राहतात, जे वर्ग, पोर्शन, डिग्री या सर्वांना पुरून वर राहतात, ते सगळे असे असतात. ते या नात्यासाठी असतात. त्यामुळे इमोशनल सपोर्ट होता, देर वॉज फन, देर वॉज लीजर, आणि ह्या सगळ्यांमधून हे शिकणं हे सुरू झालेलं होतं. ह्या सगळ्याच्यामध्ये पेशन्स होता, धीर होता. आणि तो धीर कसा होता? धीर विश्वासातून येतो, हे लक्षात घ्या. विश्वास नसेल तर धीर येत नाही. म्हणून गुरु शिष्य नात्यामध्ये या दोघांचा एकमेकावरचा विश्वास असा असेल, कारण धीर सुद्धा फक्त गुरुकडे असून चालत नाही ना. हे काय आहे या नात्यामध्ये? बऱ्याच गोष्टी दोन्हीकडे असाव्या लागतात. विश्वास दोन्हीकडे असायला लागतो. पण शिष्याचा विश्वास हा शंकेखोर विश्वास असला तरी चालतो, गुरुचा विश्वास मात्र अखंड विश्वास लागतो. म्हणून कारण गुरु हा गुरु आहे ना शेवटी, त्याच्याकडून अनकंडिशनल म्हणजे विना अट स्वीकार हा जास्त एक्सपेक्टेड आहे आपल्याला. म्हणून धीराची सुद्धा अपेक्षा आपण गुरुकडून जास्त करायची. आता ह्या दोघांची ओळख होते, हा सगळा प्रवास चालू होतो आणि 25 फेब्रुवारी 1884ला तुम्ही पाहतात स्लाईडमध्ये की नरेंद्रचे जे वडील असतात, ते नरेंद्रचे वडील विश्वनाथ बाबू हे अकाली मृत्यू पावतात आणि त्यानंतर नरेंद्रच्या जीवनामध्ये इतके बदल होतात, इतक्या तऱ्हेच्या कसोटींच्या प्रसंगांना नरेंद्रला सामोरं जावं लागतं. आणि त्याच वेळेला त्याच्या विचारांच्या मध्ये पण वादळ सुरू झालंय की मला पुढे नेमकं कोणत्या प्रकारचं जीवन जगायचं. आणि मी नंतर मधला प्रोसेस आपण बघू, पण माइलस्टोन्स बघू या काळाचे, की 16 ऑगस्ट 1886ला रामकृष्ण सुद्धा त्यांचं निर्वाण होतं. म्हणजे 2 वर्षातच विवेकानंदांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा वडील गेले, नंतर गुरु गेले, आणि नंतर त्यांना या गुरुला मनात ठेवूनच पुढचा सगळा प्रवास करायचा होता. म्हणजे नातं हे शरीराबरोबर संपत नाही, आणि गुरु शिष्याचं हे नातं तर शरीराबरोबर संपलंच नाही. इतिहासामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे 1885ला आपल्या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली आणि तो राष्ट्रवादाशी निगडित आहे म्हणून तो मुद्दा तिथं मी मांडलेला आहे. एका बाजूला विवेकानंदांच्या प्रवासाशी लिंक झालेला म्हणून. मग आता या नात्याच्या मधून म्हणजे या नात्यासमोर तर आता अधिकच आव्हानं आली, आणि ती आव्हानं काय प्रकारची होती ती आपण बघूया. आपल्या गुरुने आपल्याला काय शिकवलेलं आहे? तर गुरु शिष्याला हळूहळू असं सांगतोय की इटर्नल रिलिजन म्हणजे विश्वधर्म काय आहे हे तू समजून घे. दुसऱ्या बाजूनं हा गुरु आपल्याला सांगतोय की आपलं जे वैदिक तत्वज्ञान आहे, आपली जी परंपरा आहे, आपला जो अद्वैताचा गाभा आहे, हा गाभा क्रेडल म्हणजे पाळणा, याच्या पाळण्यामधूनच हा विश्वधर्म निर्माण होणार आहे. तेव्हा आपल्या धर्माला तू पाळणा म्हणून वापर, आणि युनिव्हर्सल लव्ह म्हणजे तुझं प्रेम स्वतःपुरतं मर्यादित नको, तर ते विश्वप्रेमापर्यंत जायला पाहिजे, जे ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत ते. आणि ते विश्वप्रेम सेवेतूनच दिसलं पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सेवा आली पाहिजे. काही जणांच्या व्यवसायातच सेवा असेल तर ते अधिक भाग्यवान मानले पाहिजे. पण सेवा ही प्रत्येकाच्या आयुष्यात असली पाहिजे, त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि म्हणून त्यातून एका प्रकारे या नात्यामधून नरेंद्रला ध्येय मिळत होतं. आय गो फोर्थ टू प्रीच अ रिलिजन ऑफ विच बुद्धिझम इज नथिंग बट अ रिबेल चाइल्ड, एक बंडखोर मुलगा, आणि ख्रिश्चॅनिटी विथ ऑल इट्स प्रिटेन्शन्स ओनली अ डिस्टंट एको. म्हणजे इथं एक इतर धर्म आणि क्रेडिट आहे ना, अद्वैत तत्वज्ञानाच्या पाळण्यामध्ये इतर धर्मांचा विचार कसा करायचा हा पुढे विवेकानंदांनी खूप छान पद्धतीने त्यांच्या लिखाणातून केलेला आपल्याला दिसतो. म्हणून हे नातं कसं होतं? तर
गुरु धोबी सिख कपडा. हा, गुरु हा धोबी आहे, शिष्य है कपडा आहे, आणि साबू म्हणजे साबण कुठला आहे, लॉर्ड्स नेम. म्हणजे ती जी श्रद्धा आहे तिचा तो साबण आहे. ऑन द वॉशिंग स्टोन ऑफ लव सुरती सिला पर धोई आहे. आता ह्याची गंमत बघा, या कबीराचा हा दोहा आहे, वॉशिंग स्टोन ऑफ लव. आता स्टोन म्हणजे खडक ना, म्हणजे दगड की ज्याच्यावरती आपण कपडे धुतो. म्हणजे खरं म्हणजे तो कसा आहे, तो अतिशय कठीण आहे. पण इकडचा हा वॉशिंग स्टोन कसा आहे, तो फक्त धुपटायचा नाही आहे, तर त्याच्यामध्ये प्रेम पण आहे. म्हणून फार छान अशी ती विसंगती वाटावी, पण तो कॉन्ट्रास्ट आहे, विरोधाभास आहे. पण द वॉशिंग स्टोन ऑफ लव इफ इट इज वॉश टू ग्लो सुपर निकसे ज्योती अपार. हां, म्हणजे गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे आपल्याला कबीरजींनी फार छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आता परिस्थिती जी असते ना ती बदलत असते कोणासाठी, तर नरेंद्रसाठी. आणि नरेंद्रला काय निर्णय बरं घ्यायचा असतो, तर एका बाजूला वडिलांच्या निधनामुळे तयार झालेली त्यांची कौटुंबिक परिस्थिती, त्याच्यामुळे वाढणारे आर्थिक तणाव, आणि त्यामध्ये त्यांना नोकरी मिळत नाही आहे. हां, या कुटुंबाचं काय करायचं माहीत नाही. मनामध्ये विचार चाललाय की अरे मला चार चौघांसारखं आयुष्य जगायचं आहे का काहीतरी उन्नत ध्येयासाठी माझं आयुष्य द्यायचं आहे. आणि बाहेर कोर्ट कज्जे चालू असतात बरं का. म्हणजे हे जे कोर्ट कज्जे चालू होते ना, ते विवेकानंदांच्या आयुष्यात म्हणजे त्यांच्या सगळ्या कार्याच्या मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की अगदी त्यांच्या निर्वाण वर्षाच्या शेवटच्या भागापर्यंत त्या केसेस चालल्या होत्या, आणि त्या सगळ्या केसेसना यांना तोंड द्यावं लागत होतं, अगदी पुढे सुद्धा. आणि या काळी तर त्या सगळे कोर्ट कज्जे चालूच होते. लग्न ठरायला आलं होतं आणि ते लग्न या काळामध्ये त्यांचं मोडलं. हां, ह्याच सगळ्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये असंही आपल्याला काही तपशील मिळतात की हा अत्यंत तरुणाबांड देखणा अशा तऱ्हेचा इम्प्रेसिव्ह असा तरुण होता. तर त्याला काही ठिकाणून अशा तऱ्हेचे लस्टफुल ॲप्रोचेस असं मी लिहिलं आहे की तुम्ही जर अशा तऱ्हेचं एक शारीरिक शरीरसंबंधांचं नातं जर तू आमच्याशी ठेवलंस तर तुझ्या सगळ्या आर्थिक विपन्नावस्था जाईल. अशा तऱ्हेचे काही ठराव, अशा तऱ्हेचे प्रपोजल्स हे त्यांच्यासमोर मांडले गेले. अर्थातच त्यांनी त्याला नकार दिला, कारण इट वॉज अ टेस्ट ऑफ व्हॅल्यूज. मला काय तऱ्हेच्या नैतिकतेने जीवन जगायचं आहे हे या मुलाला माहिती होतं. एक फार इंटरेस्टिंग ह्या सगळ्या कठीण काळामधला अनुभव विवेकानंदांनी लिहून ठेवला आहे, तो तुमच्यासोबत शेअर करतो. त्याला त्यांनीच म्हटलं आहे शॉवर ऑफ एनलाइटनमेंट. शॉवर ऑफ एनलाइटनमेंट ह्याचा अर्थ असा आहे की या सगळ्या अत्यंत निराश अशा मनस्थितीमध्ये भुकेले तहानेले असे असतात विवेकानंद म्हणजे नरेंद्र. आणि एक दुकान असतं, तर त्या दुकानाच्या बाहेर अशी एक लाकडी कट्टा असतो, त्याच्यावरती ते झोपतात बरं का. त्यांना झोप लागते, ग्लानी येते. आणि त्यावेळेला उकाडा असतो, असंही उकाडा असतो कलकत्त्यामध्ये. आणि अचानकपणे असं होतं की ढगाळून येतं आभाळ, आणि त्याच्यातून पाऊस यायला लागतो, आणि त्या पावसाचे थेंब ह्यांच्या अंगावरती पडतात. आणि तो अनुभव काही काळ डोळे मिटून हा नरेंद्र घेतो. आणि त्यांनी असं म्हटलंय की हा एक कृपाप्रसाद होता का काय असं मला वाटलं. आणि त्या पावसामधून मला माझी भावनिकता, माझी सकारात्मकता परत मिळाली, म्हणून शॉवर ऑफ एनलाइटनमेंट असं म्हटलंय. म्हणजे सुकलेलं शरीर, सुकलेलं मन जे होतं ते आता ताजंतवानं झालं, प्रफुल्लित झालं, आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो असं ते म्हणतात. मी तुम्हाला एक मजेशीर तपशील सांगतो. संपूर्ण पुढच्या आयुष्यामध्ये विवेकानंदांच्या मनामध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दलच्या जबाबदारीचं भान हे आपल्याला सलग दिसतं, आणि ते त्यांनी पार पाडलं. भावांच्या बाबतीतलं, बहिणीच्या बाबतीतलं, आईच्या बाबतीतलं जेवढ्या जबाबदाऱ्या होत्या ते जास्तीत जास्त पार पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे पुढे भारत भ्रमणामध्ये ज्यावेळेला ते एका संस्थानिकाकडे जातात, आणि तो संस्थानिक त्यांचं जवळजवळ शिष्यत्व घेतो, आणि तो त्यांना म्हणतो की मी काय करू तुमच्यासाठी. ते म्हणतात मला काही करू नकोस, पण माझ्या आईला दर महिन्याला एवढे पैसे पोचतील असं पहा. आणि ते त्या संस्थानिकांनी केलं सुद्धा. ही गोष्टसुद्धा फार महत्त्वाची. पण मुद्दा असा की आपल्या कुटुंबाच्या प्रती असलेल्या जबाबदाऱ्या हा नरेंद्र हा नेहमीच पाळत असे. म्हणून एकदा नरेंद्र विचारतो आपल्या गुरुला की काली माता आणि तुम्ही त्यांचं तुमचं एक स्पेशल कनेक्शन आहे का नाही, असं तो रामकृष्णांना म्हणतो. तर तुम्ही त्या काली मातेला आवाहन करा माझ्यातर्फे की माझे जे कुटुंब आहे ना त्या कुटुंबाचं ठीकठाक होऊ दे, असं काहीतरी कर म्हणावं.
असं तो नरेंद्र जो आहे तो रामकृष्णांना सांगतो. मग रामकृष्ण काय म्हणतात माहिती आहे का, की तूच का नाही जात, तूच आईला जाऊन ही रिक्वेस्ट कर, हे तुझं जे काही साकडं आहे ते तिच्यासमोर मांड. मग गमतीची गोष्ट आहे, हे आज जातात, म्हणजे नरेंद्र आज जातो, एकदा जातो, बसतो, आणि त्याच्या डोक्यातच येत नाही की आपण काय मागायला इथे आलो. बाहेर येतो, मग डोक्यात येतं, परत जातो. 3 वेळा असं होतं की हा देवळात गेला आणि त्या मातेच्या मूर्तीसमोर बसला की त्याला आठवतच नाही की आपण काय मागायला आलो. आणि प्रत्येक वेळी त्याच्या मनामध्ये काय येतं बघा, त्याच्या मनामध्ये हा श्लोक येतो की मदर गिव्ह मी डिस्क्रिमिनेशन, मला विवेक दे, मला वैराग्य दे, मला ज्ञान दे, मला भक्ती दे, आणि तुझी प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर राहील एवढंच काय ते मला दे. आता याच्यामध्ये ना एक खूप चांगला मेसेज आहे. तो मेसेज असा आहे की कुठलाही देव हा तुम्हाला भौतिक गोष्टी मागण्यासाठी नसतोच, तर या भौतिक गोष्टीच्या पलीकडे जाते तीच खरी भक्ती असते, आणि तिथंच ज्ञान सुरू होतं. आणि म्हणून भौतिक गोष्टींच्यासाठी देवाचा उपयोग न करणं हेच ज्ञान आहे. हे एका अनुभवातून हा गुरु या शिष्याला शिकवतो. म्हणून हा जो प्रसंग आहे तो आपल्या दृष्टीनं फार इंटरेस्टिंग प्रसंग आहे असं आपल्याला दिसेल. म्हणून ह्या नात्याकडे पुन्हा कबीरजींच्याकडे जातो. गुरु कुम्हार सिख कुंभ आहे. गुरु कसा आहे तर गुरु कुंभार आहे, आणि शिष्य कसा आहे तर शिष्य हा घडणाऱ्या घागरीसारखा आहे, त्या घटासारखा आहे. आणि मग पुन्हा लक्षात घ्यायच्यामध्ये एक जी इमेज आहे ती फार छान आहे. गडगड काढे खोट, अंतर हात सहार दे, बाहर बाहे चोट. जरा माझ्या हाताकडे पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समजा ही माती आहे, हा घट आहे, आणि तो कुंभार आहे ना, तो आतला हात वापरतो आणि बाहेरचा हात वापरतो. मध्ये माती आहे. आतला हात कशाला वापरतो तर आधार द्यायला, आणि बाहेरचा हात कशाला वापरतो तर आकार द्यायला. आधाराशिवाय आकार येत नाही. म्हणजेच या नात्यामध्ये काय महत्वाचं आहे, एका बाजूने आधार तो भावनांचा आहे, दुसऱ्या बाजूने आकार जो वैचारिकतेचा आणि बुद्धीचा आहे. म्हणून आधार आणि आकार हा या नात्याचा पाया आहे. आणि आपल्याला हे जो कबीराचा जो दोहा आहे त्याच्याकडे असंही पाहता येतं की हे एका बाजूने आत्मकेंद्रित विचार आणि परकेंद्रित विचार, म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती, असं सुद्धा त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला करता येतं. पण दोघांचा बॅलन्स महत्त्वाचा आहे. बाहेजू प्रवृत्ती अंतरी निवृत्ती उभयता गती एक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्याच अध्यात्मामध्ये ना हा बॅलन्स सगळ्या ठिकाणी सांगितलेला आहे, आणि तो जर बॅलन्स आला तर त्याच्यातून एकात्मता येते असं आपल्याला सांगितलं आहे. हळूहळू आपला नरेंद्र हा या नात्यामध्ये स्थिरावत जातो, आणि हळूहळू तो भावनिक आणि वैचारिक अशा दोन्ही दृष्टीनं स्वीकाराकडे यायला लागतो. पुढे मी तुम्हाला आता ही जी उद्धृत दाखवतोय ती विवेकानंदांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला लिहून ठेवलेली आहे, पण ती एका विषयावरची आहेत म्हणून मी इथं समोर तुमच्या मांडतो. हाऊ आय यूज टू हेट काली अँड ऑल हर वेज, दिस वॉज द ग्राउंड ऑफ माय 6 years फाईट. म्हणजे मी या शंका विचारत विचारत 6 वर्ष काढली. मग त्यांना एकदा विचारलं की तुम्ही काय पाहिलं तुमच्या गुरुमध्ये. आय लव्ड हिम, यू सी, अँड दॅट वॉज व्हॉट हेल्ड मी. मी काय येत राहिलो कारण भावना होती. आय सॉ हिज मार्व्हलस प्युरिटी. मी या माणसामधला नितळपणा पाहिला. आय फेल्ट हिज वंडरफुल लव्ह. भावना, हिज ग्रेटनेस हॅड नॉट डॉन्ड ऑन मी देन. म्हणजे पहिल्यांदा नातं सुरू झालं, मग स्वीकार आला, व्यक्तीचा स्वीकार आला, म्हणजे शिष्याने गुरुचा स्वीकार केला, आणि मग त्यानंतर खरं म्हणजे वैचारिक पद्धतीने तो शिष्य गुरुपासून शिकायला लागला. नो, द थिंग दॅट मेड मी डू इट, म्हणजे ॲक्सेप्ट द मास्टर अँड काली इज अ सिक्रेट दॅट विल डाय विथ मी, असं म्हणून एके ठिकाणी बोलून ठेवलं की हा स्वीकार कधी कसा झाला हे एक माझं गुपित आहे, आणि ते माझ्याबरोबरच जाणार आहे, असं विवेकानंद एके ठिकाणी लिहितात. आय फॉट माय मास्टर फॉर 6 years. 6 वर्ष मी हे भांडण केलं, with the result that I know every inch of the way, every inch of the way. म्हणजे त्यामुळे काय झालेलं आहे की माझा अभ्यास पक्का झालेला आहे. आता मला या अभ्यासाच्या मार्गामधला इंच न इंच ठाऊक झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला कळेल की हा जो गुरु होता ना तो ऑल ॲक्सेप्टिंग का होता, कारण त्याला माहिती होतं की 6 वर्षानंतर हा जो आपला शिष्य आहे ना तो एका वेगळ्या लेवलला जाणार आहे, आणि हाच आपल्या विचारांची पताका पुढे घेऊन जाणार आहे.
सो पुन्हा बघा काय म्हणतायत विवेकानंद, आय डोंट से दॅट ही इज गॉड. माझा गुरु हा देव आहे असं मी म्हणत नाही. व्हॉट आय एम सेईंग इज दॅट ही इज अ गॉड लाईक मॅन. ज्याच्यामध्ये देवत्व आहे असा तो एक मानव आहे. हां, असं मी माझ्या गुरूंच्याबद्दल बोलतो. वी ऑफर वर्शिप टू हिम. आम्ही त्यांची पूजा करतो. बॉर्डरिंग ऑन डिव्हायनिंग वर्शिप. प्रत्येक शब्द ना विवेकानंदांचा फार इंटरेस्टिंग शब्द आहे. तर अशा प्रकारे हा स्वीकार या शिष्याच्या मध्ये आला आणि मग त्या पार्श्वभूमीवरती हा गुरु या शिष्याला उद्दिष्ट देतो, ध्येय देतो. आणि ते आपण पाहूया की हे उद्दिष्ट काय आहे. एक दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या तुकड्यावरती लिहिलं आणि एवढंच लिहिलं, नरेन विल टीच पीपल. नरेंद्र म्हणतो, आय वोंट डू एनी सच थिंग. मी काय आतलं काय करणार नाही, मी अजून ठरवलेलं नाही काय करणार ते, पण हे नक्की करणार नाही. तर त्याच्यावरती ते गुरुजी शांतपणे म्हणतात, युअर व्हेरी बोन्स विल डू इट. म्हणजे थांब म्हणजे तुझी हाडं पण हे काम करतील. त्यावेळेला गुरुला आत्मविश्वास असतो, शिष्य असतो तो भयंकर शंकेखोर असतो. पण निर्वाणाच्या आधी 2-3 दिवस या दोघांचं एक खूप इंटरेस्टिंग आणि इंटिमेट असं पर्सनल कम्युनिकेशन झालं. आणि त्या दोघांच्या त्या फायनल टीचिंग काय दिलं असावं, एक्झॅक्टली काय झालं आपल्याला माहीत नाही, पण हे नंतरचे काही तपशील आहेत. आणि रामकृष्णांचे हे शब्द आहेत, त्यामुळे अशाच तऱ्हेचं संभाषण काहीतरी झालं असावं. वेन द लोटस ओपन्स द बीज कम फॉर देअर ओन अकॉर्ड टू सीक द हनी. जेव्हा कमलपुष्प फुलतं की नाही त्यावेळेला त्या सगळ्या भुंग्यांना सांगावं लागत नाही, ते त्या मधाच्या आशेने हे येतातच त्या भुंग्याकडे. सो लेट द लोटस ऑफ युअर कॅरेक्टर बी फुल ब्लोन अँड द रिझल्ट विल फॉलो. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर व्यक्तिमत्व, सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर नैतिकता, सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर उद्दिष्ट. हे एकदा तुला मिळालं की पुढचं जे काही होणार आहे ना ते होणारच आहे. आणि हे रामकृष्ण म्हणतात, पुढे स्वामीजींनी लिहून ठेवलंय, दिस इज अ ग्रेट लेसन टू लर्न. माय मास्टर टॉट मी दिस लेसन हंड्रेड्स ऑफ टाइम्स येट आय ऑफन फॉरगेट इट. म्हणजे तुमच्या आमच्यासारखाच आहे असं तो शिष्य सांगतो. तुमचं आमचं असं असतं ना की गुरुजींनी सांगितलेलं आपल्याला पटकन कळतं, पण वळायला पुष्कळ वेळ लागतो. मग आपल्याला पुन्हा स्वतःलाच सांगायला लागतं की आपल्याला जे कळलं होतं ते अर्धवट कळलं होतं का. हां, आणि मग असं करता करता केव्हा तरी वळायला लागतं, मग कळतं की कळलं होतं. तर या सगळ्याच्या मधून काय होतं की विवेकानंदांना सेवावृत्ती म्हणजे काय, कारण उद्दिष्ट, मग उद्दिष्ट पूर्ण करायचं साधन हे सेवा आहे. रामकृष्ण काय म्हणतात बघा, हाऊ फुलिश टू स्पीक ऑफ कंपॅशन. याचा अर्थ काय बघा, इथं कंपॅशन याचा अर्थ करुणा असा न घेता दया असा घ्यायचा आहे. म्हणजे दया दाखवता तुम्ही दुसऱ्यावरती हा मूर्खपणा आहे. करुणा दाखवा. दया आणि करुणा या दोन भावनांच्या मध्ये पिटी आणि कंपॅशन हाच फरक आहे की दयेमध्ये उच्च नीचता आहे आणि कंपॅशनमध्ये उच्च नीचता नाही. इथे कंपॅशनचा शब्द अर्थ दया असा घ्यायचा आहे. मॅन इज अन इनसिग्निफिकंट वर्म क्रॉलिंग ऑन द अर्थ. किंवा मानव आहे, नश्वर मानवी जीवन आहे या जगामधलं एवढाच आहे, आणि ह्यानं इतरांबद्दल दया बाळगायची. हां, म्हणजे मी कोणीतरी आहे, मी इतरांवर दया करतो आहे, दिस इज ॲब्सर्ड. हां, हे पटण्यासारखं नाही. इट मस्ट नॉट बी कंपॅशन बट सर्व्हिस टू ऑल. म्हणजे इथे करुणा आणि सेवा असा तो अर्थ घ्यायचा. रेकग्नाइज देम ॲज गॉड्स मॅनिफेस्टेशन्स अँड सर्व देम. आपण सर्वच जण जर त्या ईश्वराचे अवतार आहोत, सगळेच अवतार आहेत ईश्वराचे, तर सगळेच जर अभिव्यक्ती ईश्वराची आहे, तर मग ती समान पातळीवरती जी असते ती करुणा असते, ती अनुकंपा असते आणि ती दया नसते. हे सेवावृत्ती ही कशी काय अद्वैतामधून घ्यायची हे त्या गुरुने त्या शिष्याला सांगितलं. आणि म्हणून एके ठिकाणी विवेकानंद लिहितात की ही वॉज अ ज्ञानी विदिन बट अ भक्त विदाऊट. बाहेरून भक्ती दिसायची पण आतमध्ये विचार आणि ज्ञान होते. आय एम अ भक्त विदिन अँड अ ज्ञानी विदाऊट. म्हणजे माझी भक्ती आत आहे आणि माझं ज्ञान बाहेर आहे, आणि माझ्या गुरूंचं ज्ञान आत होतं आणि भक्ती बाहेर आहे, असं आपल्याला ते सांगतायत. गुरुजी गेले. गुरुजींच्या निर्वाणाचा हा क्षण आहे आणि तिथे आपल्याला मध्यभागाच्या जरा बाजूला उभा राहिलेला नरेंद्र ही आपल्याला दिसतोय. आजूबाजूला सगळी शिष्य मंडळी आपल्याला दिसत आहेत आणि गुरुजी जातात आणि या शिष्यावरती अचानकपणे गुरुचीच जबाबदारी येऊन पडते. म्हणजे आता गुरु तर नाही आहे, पण गुरुची परंपरा, गुरुचे विचार तर पुढे न्यायचे आहेत. आणि विवेकानंदांच्या आयुष्यामधला एक अतिशय वेगळा अध्याय इथे सुरू होतो.
की आता मनातल्या रामकृष्णांच्या सोबत राहायचं. आता गुरु शिष्याचं नातं तर आलं आणि संपलं हो. 1881 ते 1886 किती वेळ आहे? 5-6 वर्षांचा वेळ आहे. त्याच्यामध्ये बरं हे महिनोन-महिने तिथे जाऊन राहिलेत असं कधी झालेलं नाही. या सगळ्याच्या मध्ये हे नातं किती गंभीर एका बाजूने असलं पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा वापर या दोघांनी कसा आणि किती केला असला पाहिजे. हे जेव्हा आपण रामकृष्णांच्या ह्या सगळ्या गॉस्पेल ऑफ रामकृष्ण सारखे ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की या दोघांनी या वेळाचा वापर कसा कसा करून घेतला असेल. आता जे काही आपले शिष्य आहेत, सहबंधू आहेत, त्यांची जबाबदारी आता आपण घ्यायची आहे. आता गंमत बघा की या जबाबदारीमध्ये सुद्धा कात्री आहे. ती कात्री काय की एका बाजूला या शिष्यांची जबाबदारी आहे, दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि नरेंद्र हा नैसर्गिकपणे एक नेतृत्वाचे गुण असणारा माणूस होता. एका बाजूला स्वतःचा सेल्फ स्टडी चालू ठेवायचा आहे, स्वतःचा स्वाध्याय, आणि दुसऱ्या बाजूला जीवनशैली कशी असणार हो. म्हणजे घरची जीवनशैली काही फार विलासी नव्हती आणि या मठामध्ये जो काही आहे तिथे विलासी जीवनशैली अजिबातच नाही. म्हणून विवेकानंद लिहितात, आय हॅड टू स्टँड बिटवीन माय टू वर्ल्ड्स. दोन जग होती माझी, दोन विश्व होती. की ऑन वन हँड आय वुड हॅव टू सी माय मदर अँड ब्रदर स्टार्व अन टू डेथ. म्हणजे एका बाजूला मला काळजी वाटायची की माझी आई, माझे भाऊ, आणि दुसऱ्या बाजूला मला वाटायचं आय हॅड बिलीव्ड दॅट श्री रामकृष्णाज आयडियाज वेअर फॉर द गुड ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. माझ्या गुरुचे जे विचार आहेत, त्यांची जी धारणा आहे, त्यांनी दाखवलेला रस्ता आहे, हा माझ्या देशाच्या आणि जगाच्या फायद्याचा आहे, उन्नतीचा आहे, विकासाचा आहे. आणि म्हणून इट हॅड टू बी प्रीच्ड अँड वर्कड आउट. त्याचा प्रसार करायला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी मला एक व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. सो द फाईट वेंट ऑन इन माय माइंड फॉर डेज अँड मंथ्स. अनेक काळ हा संघर्ष माझ्या मनामध्ये चालू राहिला असं आपल्याला सांगतायत विवेकानंद. हे जे छायाचित्र तुम्ही पाहतात ते विवेकानंदांचं राहतं घर, जे नंतरच्या काळामध्ये खूपच पद्धतीने त्याची विटंबनाच झाली म्हणून त्या घराची, आणि अनेक कुटुंब त्याच्यामध्ये राहत होती. आणि मग आत्ताच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की विवेकानंदांचं जे संपूर्ण घर आहे त्याचं आता अतिशय छान पद्धतीने नूतनीकरण केलं आहे. आणि या घरामधून जेव्हा तुम्ही फिरता खोल्या खोल्यातून, काही काळापूर्वी या घरामध्ये मी असा फिरत होतो आणि मला माहिती होते ते संदर्भ, आणि त्यांनी फार छान पद्धतीने एक्झिबिशन्स लावली आहेत बरं का कलकत्त्याच्या या घरामध्ये. आणि तिथे अनेक गोष्टी, अनेक आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी कळतात की त्यांची लाईफस्टाईल काय होती आधीची, जेव्हा सगळी समृद्धी होती तेव्हा काय होती. आता हे राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे. तर आणि नंतर त्यांची विपन्नावस्था कशी आली, तर तो सगळा प्रवासही आपल्याला तिथं पाहायला मिळतो. आणि मग इथं शेवटी निश्चय होतो, शेवटी निर्णय होतो की आपल्याला काय करायचं. विवेकानंद ऑन हिमसेल्फमध्ये ते लिहितात, आय बिलीव्ड ॲज आय वॉज लिव्हिंग दॅट दीज आयडियाज वेअर गोइंग टू रॅशनलाइज इंडिया. मी ह्या काळातून, कठीण काळातून जेव्हा जात होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जी तत्त्व आहेत ना, ही तत्त्व एक नवीन तार्किकता, बुद्धिवाद या देशाला देणार आहेत. ब्रिंग बेटर डेज टू मेनी लँड्स अँड फॉरेन रेसेस. विश्वाला, जगाला ह्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. विथ दॅट बिलीफ केम द रिअलायझेशन दॅट इट इज बेटर दॅट अ फ्यू पर्सन्स सफर दॅन दॅट सच आयडियाज शुड डाय आउट ऑफ द वर्ल्ड. हा ना निर्णयाचा क्षण आहे. आणि हा निर्णयाचा क्षण गुरुच्या नंतर आलेला आहे, गुरुच्या निर्वाणानंतर आलेला आहे की अरे मला काय करायचं आहे. मला या संकुचित सीमित अशा आयुष्यामध्ये राहायचं आहे का मला जगाकडे जायचं आहे. आणि मग हे शब्द त्यांच्याकडून आलेले आहेत, व्हॉट इफ अ मदर अँड टू ब्रदर्स डाय, इट इज अ सॅक्रिफाईस, लेट इट बी डन. त्याग मला या जीवनाचं करायला पाहिजे. तरी मी तुम्हाला मगाशी सांगितलंच की जरी असं होतं तरी या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या विवेकानंदांनी अतिशय उत्तमपणे पार पाडण्याचा सतत प्रयत्न केला. अहो मला सांगा, महापुरुष झाला तरी त्याची भावनिक ओढाताण होणारच नाही का हो. त्यामुळे भावनिक ओढाताणीला ही माणसं कसं तोंड देतात, आपण निवडलेल्या पर्यायाची किंमत ही किती मोठी असते आणि तरीही ही माणसं सहजपणे कशी देतात, हेच तर आपल्याला शिकायचं आहे. आणि हे शिकायचं आहे की त्यावेळेला गुरु जरी नसला शारीर अर्थाने तरी नातं कसं राहू शकतं. आणि मग हा प्रवास या नात्याचा एका वेगळ्या टप्प्यावरती येतो. आणि तो टप्पा असा आहे,
नो कॉम्प्रोमाइज, दिस इज द आयडियल अँड दिस हॅज गॉट टू बी कॅरीड आउट. आता मला उद्दिष्ट मिळालेलं आहे की या विचारांचा प्रचार आणि प्रसार आणि त्यासाठी एक व्यवस्था उभारणं हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. इफ वी मीट द किंग, दो वी डाय वी मस्ट गिव्ह हिम अ बिट ऑफ अवर माइंड्स. राजाला भेटलो तरी स्पष्ट बोलू, शेतकऱ्याला भेटलो तरी तेच बोलू, कारण मला जे सांगायचं आहे ते सगळ्यांसाठी आहे. कारण या मतांचा प्रसार करणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या काळामधलं हे एक छायाचित्र आहे बघा. म्हणजे आपल्याला दिसत आहेत दाढी आणि मग गळ्यात माळ दिसते ना, आणि पागोटं लावलेलं आहे तो नरेंद्र आहे. हे सगळे त्यांच्या दिस इज द न्यूक्लियस ऑफ रामकृष्ण मिशन. पुढे ज्याच्यातून रामकृष्ण मिशन तयार झालं, ज्याला बँड ऑफ बॉईज असं म्हटलेलं आहे, ते सगळी ही मंडळी आहेत. आणि ही या काळामध्ये या वराहनगरच्या मठामध्ये काय काय करत होती आपण पाहूया. ऑगस्ट 1886 ते जुलै 1890 या काळामध्ये एका बाजूने नरेंद्र स्वतःचा विकास घडवून आणत होता, सततची क्रायसिस मॅनेजमेंट म्हणजे कसोटी काळाचा सामना करत होता, स्वतःचा संघ तयार करत होता आणि स्वतःच्या उद्दिष्टावरती लक्ष केंद्रित करत होता. अतिशय वाईट असा कसोटी काळ होता. म्हणजे विवेकानंदांना तसा स्थिर काळ फार मिळालाच नाही. वेगवेगळ्या तऱ्हेच्या कसोट्यांनाच सामना देत देत हा माणूस पुढे गेला. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आयडियाज की काय व्यवस्था मला निर्माण करायची आहे ना, या उद्दिष्टांचं भान येत होतं. आय वॉन्ट टू अपॉइंट वन संन्यासी पर व्हिलेज हू विल टीच पीपल रिलिजन अँड सायन्स. धर्म आणि विज्ञान शिकवायचं आहे मला. म्हणजे या रामकृष्ण मिशनच्या संपूर्ण काळामध्ये आणि विवेकानंदांच्या सगळ्या दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचं काय आहे तर विज्ञानाचं धर्माशी असलेलं नातं. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा अध्यात्माच्या विरोधात जाणारा नाही, तर दोघांमध्येही शोध आहे, दोघांमध्येही प्रामाणिक शोध आहे आणि दोघांच्यामध्येही तर्कनिष्ठ शोध आहे. हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्यासाठी भौतिक विज्ञानसुद्धा असलं पाहिजे. हे पुढची गोष्ट सांगतो. 1899 जेव्हा दुसऱ्या दौऱ्यावरती विवेकानंद गेले तेव्हा ते जगातल्या काही शास्त्रज्ञांनाही भेटले आणि जे सतत भेटायचे शास्त्रज्ञांना. तर त्यातल्या एकाने त्याच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलं आहे की ज्या प्रकारचे प्रश्न विज्ञानाबद्दलचे स्वामीजी विचारत होते तर ते प्रश्न दाखवत होते की त्यांचं आजच्या काळात आपण म्हणू पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलचं ज्ञान त्यांना विज्ञानाबद्दलचं होतं. दुसरी एक मजेशीर गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की एका प्रवासामध्ये बोटीवरच्या टाटा बरोबर होते विवेकानंदांच्या. दोघांचं खूप काही बोलणं झालं आणि नंतरच्या काळात जेव्हा बंगलोरला आधुनिक विज्ञान शिकवणारी संस्था तयार करायची असं टाटांच्या मनात आलं, जे आज पण आहे, तेव्हा त्यांनी विवेकानंदांना एक पत्र लिहिलं की तुम्ही यामध्ये याल का. त्यामुळे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जे विज्ञान आणि विवेकानंद याबद्दल आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी सांगते. हे तपशील आहेतच. मराठीतलं एक पुस्तक आहे दत्तप्रसाद दाभोळकरांनी लिहिलेलं विवेकानंदांच्या बद्दलचं, तर ते जरूर वाचा. त्याच्यामध्ये हे पत्र आणि ह्या सगळे तपशील आपल्याला सांगितलेले. तेव्हा या सगळ्यामधून काय कळलं की ज्ञानाची भूमिका निर्माण झाली विवेकानंदांच्या मनामध्ये. मला काय करायचं आहे ते कळलं, कसं करायचं आहे ते कळलं. ही थिअरॉटिकल बेस जो आहे ना सगळा हा पक्का झाला. आणि मग 1890ला वराहनगर मठामधून विवेकानंद जे निघाले ते भारत भ्रमणासाठी निघाले. आता त्यांना जे शिकलेलं आहे आपण, जे माझे विचार आहेत ते माझ्या देशाला कसे मला लावता येतील, देशासाठी त्याच्यातून काय करता येईल. म्हणजे एका वने ते प्रॅक्टिकल आहे सगळं. म्हणजे स्वाध्यायाचे दोन भाग असतात की नाही, एक असतं पुस्तक वाचणं, चर्चा करणं, वैचारिकता आपली पक्की करणं, आणि मग आता फील्डमध्ये जाणं. म्हणजे एका अर्थाने भारत भ्रमण हे विवेकानंदांचं फील्डवर्क होतं. त्यामुळे त्या फील्डवर्क त्यांनी केलं आणि मग आपल्याला दिसतंय की मे 1893 ते मुंबईहून अमेरिकेला गेले. म्हणजे त्या दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही गोष्टी झाल्यात, क्लासवर्क झालंय, फील्डवर्क झालंय आणि नात्यानं नेमकं उद्दिष्टाचं भान दिलंय. असं होतं. आणि मग आपले विवेकानंद हे जायला निघतात का, म्हणजे ते अमेरिकेला का जायला निघतात तर भारत भ्रमणामध्ये त्यांना कळतं. आय ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर इंडिया, मी भारतभर फिरलो, विवेकानंद लिहित आहे. बट अलास, म्हणजे मला काय वाटलं की मला कसलं दुःख झालं.
माय ब्रदर्स टू सी विथ माय ओन आईज द टेरिबल पॉवर्टी ऑफ द मासेस, द ॲगनी. आम्ही म्हणजे इतका सगळा भाग बघितला, दुःख बघितलं, गरिबी बघितली. आय कुड नॉट रिस्ट्रेन माय टीयर्स. म्हणजे माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू हे उभेच राहिले. हे आपल्या 6 अध्यायाला ते म्हणतात, ब्रदर आय कॅनॉट अंडरस्टँड युअर सो कॉल्ड रिलिजन. मला म्हणजे पोथीनिष्ठ धर्म म्हणजे काय हे कळूच शकत नाही असं ते म्हणतात. बट माय हार्ट हॅज ग्रोन मच लार्जर अँड आय हॅव लर्न टू फील. या भारत भ्रमणामधून मला काय मिळालंय तर मला माझ्या समाज मनाची वेदना कळली आहे. अँड बिलीव्ह मी आय फील इट व्हेरी सॅडली. मला ते कळतंय. हे ना फील्ड वर्क मधून गेल्यानंतरचं ऑब्झर्वेशन स्वतःबद्दलचं आहे. हे ज्यांनी लिहून ठेवलंय ते स्वामी तुरीयानंद लिहितात, वेअर नॉट दीज द व्हेरी वर्ड्स अँड फिलिंग्स ऑफ बुद्ध. भगवान बुद्धाचेच हे उद्गार नाहीत का? भगवान बुद्धाचीच करुणा ही अशा पद्धतीने व्यक्त होत नाहीये का? भारत भ्रमणाच्या काळातलं हे एक छायाचित्र विवेकानंदांचं. आता गुरु शिष्याचं नातं प्रत्यक्षात नाही, पण तसं असण्याची गरजही नाही, कारण आता या शिष्याच्या अंतर्यामीच असलेला गुरु जणू काही त्या शिष्याशी एकरूपच झालेला आहे. आणि म्हणून भारत भ्रमणामधून उद्दिष्टाचं नेमकं भान मिळालं आणि राष्ट्र चैतन्य. मला राष्ट्र चैतन्य, माझ्या राष्ट्राला चैतन्य द्यायचे, सेवाभाव, सेवावृत्तीतून मला त्यासाठी एक व्यवस्था निर्माण करायची आहे, सिस्टीम तयार करायची आहे. बुद्धाकडून भिक्षू ही कॉन्सेप्ट, ही संकल्पना घेतली. ख्रिश्चॅनिटीकडनं मिशन ही कल्पना घेतली आणि रामकृष्णांकडून विश्वधर्माची कल्पना घेतली. आणि आपण ज्याला रामकृष्ण मिशन म्हणतो ते नंतर आलं प्रत्यक्षात, त्याच्याकडे आपण येऊ. पण आता अशी जर व्यवस्था तयार करायची असेल तर पश्चिमेकडे समृद्धी आहे पण अध्यात्म नाही, आणि पूर्वेकडे फार मोठी तत्त्वज्ञानाची परंपरा आहे पण साधन सामुग्री नाही की ज्याचा फायदा जनसामान्यांना होऊ शकेल. आणि या दोघांना एकत्र आणलं पाहिजे, तो पूल तयार केला पाहिजे. आणि म्हणून विवेकानंद हे शिकागोला जातात. म्हणजे त्यांना जे करायचं आहे ते ह्या नात्यातून हळूहळू स्पष्ट होत जातं. आणि मग त्यांच्या जेव्हा लक्षात येतं की सर्व धर्माचं हे संमेलन, ही परिषद हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, हे एक असं व्यासपीठ आहे की जिथं आपल्याला एका बाजूने आपले विचार मांडता येतील आणि त्या समृद्ध देशामधून आपल्याला साधन सामुग्री घेता येईल. म्हणून आपल्याला कळेल की द गुरु हॅड प्लांटेड द सीड. कसं असतं बघा, जे बी असतं की नाही त्याच्यामध्ये अव्यक्त रूपाने झाड असतंच. व्यक्त असतं ते बी, पण अव्यक्त असतं ते झाड. झाड जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा बी असतंच. म्हणून व्यक्त आणि अव्यक्त ही एक सलग चालणाऱ्या निसर्गाचं एक चक्र आहे, व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त. म्हणून एका बाजूने बी मध्ये अव्यक्त रूपाने झाड असतं, झाडामध्ये अव्यक्त रूपाने बी असते. त्यामुळे म्हणून ही परंपरा आहे, ही परंपरा पुढे झाली. आणि मग गुरु हॅड प्लांटेड द सीड, द शिष्य वॉज टू नर्चर द सॅपलिंग. आणि म्हणून या शिष्याला आता ते रोपटं आणि त्याचा पुढे वृक्ष करायचा होता. हा खरा हेतू का गेले? त्यांना प्रसिद्धी नको होती, त्यांना त्यांचं ध्येय फार महत्त्वाचं होतं. आपल्याला सांगतायत विवेकानंद, द ड्राय ॲब्स्ट्रॅक्ट अद्वैत मस्ट बिकम लिव्हिंग पोएटिक इन एव्हरीडे लाईफ. किंवा तत्त्वज्ञान हे कसं, हे तत्त्वज्ञान असं ड्राय, कोरडं, अमूर्त नाही. त्याने जीवनाच्या इच्छेने, ऊर्जेने हे सचैल व्हायला पाहिजे, त्याच्यामधली कविता यायला पाहिजे. आउट ऑफ होपलेसली इंट्रिकेट मायथॉलॉजी मस्ट कम कॉन्क्रीट मॉरल फॉर्म्स. नैतिकता तयार व्हायला पाहिजे, पोथ्या पुराणं नकोत. आउट ऑफ बिविल्डरिंग योगिझम मस्ट कम द मोस्ट सायंटिफिक अँड प्रॅक्टिकल सायकॉलॉजी. म्हणजे आपल्याला मंत्र तंत्र हे नको आहेत, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला वैज्ञानिक आणि व्यवहारात वापरता येतील अशी मानसशास्त्राची तत्त्व पाहिजेत. अँड ऑल धिस मस्ट बी पुट इन अ फॉर्म सो दॅट अ चाइल्ड मे ग्रास्प. म्हणजे मुलालाही कळेल, ह्या पद्धतीने मला ते सांगता आलं पाहिजे. दॅट इज माय लाईफ्स वर्क. मित्रो, हा हेतू घेऊन विवेकानंद जेव्हा जातात, आणि हा तोच दिवस आहे 11 सप्टेंबर 1893चा, आणि हे ते व्यासपीठ आहे सर्व धर्म परिषदेचं. आणि ह्या स्टेजवरती एका बाजूला बसलेले आपल्याला दिसत आहेत विवेकानंद. पुढचा इतिहास
कसा आणि काय झाला हे आपल्याला माहितीच आहे. पुढे केव्हा तरी एकदा आपण त्याच्यावरती वेगळं बोलू. पण जेव्हा या गुरुने दिलेली दिशा जगाच्या व्यासपीठावरती शिष्याच्या मुखातून बाहेर आली, त्यानंतर हा शिष्य लिहितोय मूकम करोति वाचालम. म्हणजे एखादा मूक माणूस बोलायला लागला आणि त्यानंतर जगाने बघा, एका वर्तमानपत्रामधला हा रिपोर्ट बघा, लेडीज 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 पॅकिंग एव्हरी प्लेस, फिलिंग एव्हरी कॉर्नर. हिरो झाले हो विवेकानंद. दे पेशंटली वेटेड अँड वेटेड. विवेकानंदांचं भाषण होणार म्हणून थांबायचे लोक. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, आपण हे वाक्य पूर्ण करू. वेटेड व्हाईल द पेपर्स दॅट सेपरेटेड देम फ्रॉम विवेकानंद वेर रेड. म्हणजे काय होतं, ही एक परिषद होती ना, त्या परिषदेमध्ये खूप सारे शोधनिबंध होते, लोकांची भाषणं होती. आणि तत्त्वज्ञानाची परिषद म्हणजे भरपूर जड असणार, त्याच्यामध्ये आपल्याला जांभया येणार, डुलक्या लागणार, हे सगळीकडे होतच ना, तसं तिकडे पण होत असणार. म्हणून मग हे जास्त व्हायला लागलं की जे कोणी त्याचे संयोजक असायचे ते म्हणायचे की आता थोड्याच वेळामध्ये विवेकानंदांचं भाषण होणार. असं म्हटलं की सगळे आता विवेकानंद येणार आहे. अशा प्रकारे 9 भाषणं झाली आणि प्रत्येक भाषणामध्ये वेगवेगळा फोकस त्यांचा होता. आणि म्हणूनच त्यांचं स्थान त्या सगळ्या परिषदेमध्ये फार अनन्यसाधारण असं स्थान विवेकानंदांना मिळालं. आणि ते असं लिहित आहेत, आय एम नाउ आउट ऑफ वॉन्ट. आता मला काही कशाची गरज नाही. मेनी ऑफ द हँडसमेस्ट हाऊसेस इन दिस सिटी आर ओपन टू मी. आता मला काय सगळं विलास मिळेल, सुखसोयी मिळते. मी आदल्या दिवशी रस्त्यावर होते. ऑल द टाईम आय एम लिव्हिंग ॲज अ गेस्ट ऑफ समबडी ऑर द अदर. मी का बरं हे उद्धृत इथं देतोय, त्याचं कारण असं आहे मित्रो, त्यावेळेला खरं म्हणजे ना विवेकानंद राहू शकले असते अमेरिकेमध्येच, पण गुरुने जो विचार आणि जे ध्येय आपल्याला दिलंय त्याची पूर्ती आपल्या स्वदेशामध्ये व्हायला पाहिजे, म्हणून ते परत आले. म्हणजे त्या काळामध्ये जर तिथे राहिले असते तर अत्यंत समृद्ध असं आपल्या दृष्टीनं, भौतिक दृष्टीने समृद्ध जीवन त्यांना जगता आलं असतं. पण त्यांना तसं करायचं नव्हतं, कारण गुरुने जे सांगितलं होतं ते आपल्या देशासाठी सांगितलं होतं. आणि म्हणून ते असं लिहित आहेत की सर्व धर्मांची जी ही कॉन्फरन्स झाली ती जे कोणी डॉगमॅटिक, अत्यंत कडवे असे ख्रिश्चन लोक होते त्यांच्या दृष्टीनं ती फार चांगली झाली नाही. पण भारत आणि भारताच्या विचाराच्या दृष्टीने मात्र ही कॉन्फरन्स फार छान झाली. म्हणजे शिकागो पार्लमेंट वॉज अ ट्रिमेंडस सक्सेस फॉर इंडिया अँड इंडियन थॉट. हे नीट लक्षात घ्या ते काय म्हणतायत. इट हेल्प्ड ऑन द टाईड ऑफ वेदांत विच इज फ्लडिंग द वर्ल्ड. वेदांत तत्वज्ञान जे सर्व समावेशक आहे ते या निमित्ताने लोकांच्या समोर आलं. आणि अमेरिकन जनता मायनस द फॅनेटिकल प्रिस्ट अँड चर्च विमेन, म्हणजे जे अत्यंत कर्मकांडाधिष्ठित किंवा संकुचित दृष्टीने पाहणारे लोक आहेत ते सोडता दे आर व्हेरी ग्लॅड ऑफ द रिझल्ट्स ऑफ द पार्लमेंट. म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटलं असं स्वामीजी हिंदू हे जे वृत्तपत्र आहे त्याला आल्यावरती दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात. स्वामीजी जे गेले ना त्या परिषदेला त्याचंही वृत्त या हिंदू वृत्तपत्रातच आलेलं होतं. सो त्या पत्राला त्यांनी दिलेली ही मुलाखत 1897ला परत जेव्हा स्वामीजी येतात त्या काळामधलं त्यांचं हे छायाचित्र. तर आता अशा प्रकारे परत आले ते. आणि परत आल्याच्या नंतर 1 मे 1897ला कलकत्त्याच्या बाग बझारमध्ये एक बैठक बोलावली जाते. आणि त्या बैठकीमध्ये स्वामीजी सांगतात, विवेकानंद सांगतात, द कन्व्हिक्शन हॅज ग्रॉन इन माय माइंड आफ्टर ऑल माय ट्रॅव्हल्स इन व्हेरियस लँड. जगभर फिरलो मी आणि त्याच्यातून एक कन्व्हिक्शन, आता माझं अढळ मत निर्माण झालेलं आहे, नो ग्रेट कॉज कॅन सक्सीड विदाउट अन ऑर्गनायझेशन. म्हणजे जर एखादं उदात्त असं ध्येय आहे तर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्था, संस्था रूप त्याला देणं महत्त्वाचं आहे. ही संस्था कशी असेल तर ते लिहितात की पहिले 5 वर्ष डिक्टेटोरियल फॉर्मॅट असेल, मग व्होटिंग फॉर्मॅट असेल. म्हणजे पहिल्यांदा मी माझ्या पद्धतीने ती लावून देईन आणि मग लोकशाही पद्धतीने ती चालेल. 5 वर्षातच नंतर स्वामीजींचं निर्माण झालं आणि त्याचं नाव असेल रामकृष्ण मिशन. म्हणजे आता वेळ आलेली असते की गुरुने दिलेलं जे ध्येय आहे त्याच्या भोवतीची व्यवस्था निर्माण करणं. आणि लगेच स्वामी योगानंद तिथे म्हणतात, यू आर डुईंग दीज थिंग्स विथ वेस्टर्न मेथड्स. तुम्ही हे जे काय करताय ना ते पाश्चात्य पद्धतीने तू करतोयस. शुड यू से श्री रामकृष्ण लेफ्ट अस एनी सच इन्स्ट्रक्शन. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काहीतरी करा
असं आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलंय का रे? आणि गुरूंनी जे सांगितलं नाही ते आपण का बरं करायचं याच्यावर विवेकानंद म्हणतात, वेल हाऊ डू यू नो दॅट ऑल धिस इज नॉट ऑन श्री रामकृष्णाज लाईन्स. तू असं कसं म्हणू शकतोस की गुरुजींच्या विचारांच्या वरती हे आधारित नाही. ही हॅड अन इन्फिनिट ब्रेड्थ ऑफ फिलिंग. हो, असीम अशी भावना, विश्वप्रेमाची भावना त्यांच्या मनात होती. अँड डेअर यू शट हिम अप विद इन युअर ओन लिमिटेड व्ह्यूज ऑफ लाईफ. अशा माझ्या विश्वरूप गुरुला तू स्वतःच्या संकुचित विचार शक्तीमध्ये अडकवून ठेवतोयस, तुरुंगात घालतोयस. आय विल ब्रेक डाऊन दिस लिमिट्स. या सर्व मर्यादा मी तोडून फोडून बाहेर पडेन आणि पुढचं वाचा, स्कॅटर ब्रॉडकास्ट ओव्हर द अर्थ हिज बाउंडलेस इन्स्पिरेशन. गुरु म्हणजे ऊर्जा आहे, गुरु रूप म्हणजे ऊर्जा आहे. आणि गुरु रूपाची अभिव्यक्ती व्हायला पाहिजे आणि ती अमर्याद आहे. आणि त्यासाठी जे काही मला करायला लागेल ते मी करेन. आणि इथं आपल्याला असं दिसतं की गुरु आणि शिष्य या दोन नात्यामधलं द्वैत सरतं. इथे गुरु कोणता आणि शिष्य कोणता हेच आपल्याला कळत नाही. मग रामकृष्ण मठाची उभारणी सुरू होते आणि नंतर तो मठ पूर्णही होतो. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं, म्हणतात स्वामीजी, आय वॉन्ट टू स्टार्ट 2 इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे चेन्नईमध्ये, कलकत्त्यामध्ये, टू कॅरी आउट माय प्लॅन्स. आणि मग काय करतोय बघा, ब्रिंग द वेदांतिक आयडियल्स टू द एव्हरीडे प्रॅक्टिकल लाईफ. मला वेदांताला ना असं तत्वज्ञानात नाही ठेवायचं आहे, तो प्रत्येकाच्या आयुष्यात आला पाहिजे. ऑफ अ सेंट ऑर अ सिनर, म्हणजे तो संत असू दे, तो पापी असू दे, सेज ऑर इग्नॉरमस, तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, सगळ्यांच्या पर्यंत मला वेदांत पोचवायचं आहे. त्याच्यासाठी व्यवस्था तयार होते. आणि मी जे तुम्हाला म्हणालो की आता गुरु आणि शिष्य या दोघांच्या मध्येच अद्वैत झालेला आहे. आणि म्हणून हा फोटो नेमका कुणाचा? तर मला असं वाटतं की हे छायाचित्र जे आहे, विवेकानंदांचं सुद्धा नेहमीच्या छायाचित्रांपेक्षा वेगळं छायाचित्र आहे. की मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये दोघेही आहेत. म्हणजे हे कसं आहे की हरिहर हा दोघांमध्ये भेद करू नका, तसंच आहे. याच्यामध्ये गुरु पण आहे, याच्यामध्ये शिष्य पण आहे. आणि मग जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा काय म्हणतात बघा, व्हॉट वी कॉल इन्स्पिरेशन, ज्याला आपण स्फूर्ती म्हणतो, इज द डेव्हलपमेंट ऑफ रिझन. स्फूर्ती ही बुद्धीमधून निर्माण होणार असते. द वे टू इंट्युशन इज थ्रू रिझन. उत्स्फूर्तता यायची असेल तर ती बुद्धिवादातूनच यायला पाहिजे. नो जेन्युइन इन्स्पिरेशन एव्हर कॉन्ट्राडिक्ट्स रिझन. जी खरी, नितळ, पारदर्शक अशी स्फूर्ती आहे ती बुद्धिवादातूनच निर्माण होते. वेअर इट डज इट इज नो इन्स्पिरेशन. असं जेव्हा ती करत नाही तेव्हा त्याला स्फूर्तीच म्हणायची नाही. आणि स्फूर्ती मस्ट बी फॉर द गुड ऑफ वन अँड ऑल. इथं आपल्याला दिसतं की ध्येय जे आहे ते संकुचित नको. द ब्लेंड ऑफ इमोशन्स अँड नॉलेज. म्हणजे तो जो अतिचंचल मुलगा लहानपणापासूनचा, त्याच्यानंतरचा शंकेखोर मुलगा, त्याच्यानंतरचा ज्ञानपिपासू मुलगा, त्याच्यानंतरचा आत्मशोधाच्या पाठी असलेला तरुण जेव्हा या गुरुच्या सानिध्यात आला तेव्हा त्या गुरुनं अत्यंत शांतपणे, अत्यंत धीराने, कोणतीही अपेक्षा न धरता त्याच्या घडणीला आकार दिला. एका बाजूने आकार, दुसऱ्या बाजूने आधार दिला. आणि मग त्या शिष्याने त्या ध्येयाची ज्योत स्वतःकडे घेतली. त्या ज्योतीच्या प्रकाशावरती इम्प्रोवाइज द कंटेंट्स, म्हणजे त्या प्रकाशाला अजून विस्तारलं, एक्सपांडेड द स्कोप, म्हणजे त्याच्या मर्यादा काढून टाकल्या. आणि एका बाजूने आपल्या गुरुलाच एक अमरत्व दिलं. फक्त एक संस्था उभी केली म्हणून नाही, पण त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष, एक शतक लोटलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांचा, व्यवस्थेचा, प्रकल्पांचा, अनुयायांचा एक सततचा ओघ निर्माण केला. आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गुरु शिष्याचं नातं हे या दोन व्यक्तींपुरतं मर्यादित नाहीच राहिलं. आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये गुरु शिष्य हे नातं जरी व्यक्तीच्या मधून सुरू होत असलं तरी त्याची परंपरा मात्र समष्टीची असते.
त्यामध्ये अनेक गुरु हे आधी शिष्य असतात, मग ते गुरु होतात, मग ते आपल्या गुरुला आतमध्ये घेतात, मग ते शिष्याला तो गुरु आणि ते स्वतः देतात देतात देतात, अशी ही साखळी सुरू होते हो. आणि हीच परंपरा आहे, हीच समष्टी आहे. आणि त्याची सुरुवात फक्त त्या एका नात्यातून होत असते, पण हळूहळू ती नात्यांची शृंखला होत असते, हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वामीजींचे हे उद्गार आधी आपण इंग्रजीत बघितले, पण आत्ता या सादरीकरणाचं भरतवाक्य म्हणून आपल्याला पहिल्यांदा बघितले पाहिजे. आणि जरी हे स्वामी विवेकानंद म्हणत असले तरी हे संपूर्ण त्या गुरुशिष्यांची परंपराच म्हणते आहे असं तुमच्या लक्षात येईल. कोरडं अद्वैत तत्वज्ञान दैनंदिन जीवनामध्ये सजीव चैतन्यमय आणि काव्यात्म होऊन उतरायला हवं. पोथ्या पुराणांच्या निष्फळ गुंत्यामधून मूर्त नैतिकतेचे आकार निर्माण झाले पाहिजे आणि बुचकळ्यात टाकणाऱ्या योगीशाहीतून बाहेर यावी व्यावहारिक आणि वैज्ञानिक मानसशास्त्राची तत्व. आणि हे सारं इतकं सोपं सुलभ पद्धतीने सांगितलं जावं की जिज्ञासू मुलालाही आपलं वाटावं. हाच माझा जीवन हेतू, हेच माझ्या कार्याचं अधिष्ठान. जणू काही शिष्याच्या मुखातून गुरुच नाही का बोलत आहे. म्हणून जेव्हा आपण आज या नात्याला मनपूर्वक प्रणाम करत आहोत त्यावेळेला आपण लक्षात घेऊ, बुद्ध परंपरेमध्ये 2 गोष्टी सांगितल्या आहेत. आत्मज्ञान झालेली जी माणसं आहेत त्यांच्यामधला एक जो असतो आत्मज्ञानी, हा स्वतःचं आत्मज्ञान इतरांच्याकडे वाटत फिरत नाही. जर त्याच्याकडे कोणी आलं तर त्यांना तो ज्ञान देतो. रामकृष्ण हे अर्हत होते. अर्हत याचा अर्थ असा की हा माणूस एक रोल मॉडेल असतो, पण तो प्रसार नाही करत. तो स्वतःच्या अस्तित्वातून आणि जे कोणी येतील त्यांना तो ज्ञान देत असतो. ज्ञान देत असतो म्हणण्यापेक्षा तो स्वतःलाच देत असतो. तो अर्हत असतो. आणि जो प्रसार आणि प्रचाराचं काम करतो त्याला म्हटलंय बोधिसत्व. म्हणून इथं आपल्याला असं दिसतं की गुरु हा अर्हत आहे, शिष्य हा बोधिसत्व आहे. पण बोधिसत्वामध्ये अर्हत आहे, अर्हतामध्ये बोधिसत्व आहे. शेवटी प्रवृत्ती निवृत्ती ह्या सगळ्या एकच आहेत. भक्ती आणि विचार ह्याच्यातही एकात्मताच आहे. आणि ह्या गुरु शिष्यांच्या नात्याच्या निमित्ताने आपल्याला कळतं की एका बाजूने अर्हत जो आहे ना तो इंट्रोव्हर्ट आहे, तो अंतर्मुखतेकडे नेतो. बोधिसत्व जो आहे तो बहिर्मुख आहे, कारण तो लोकांशी संवाद साधतो. पण दोघांचा जो कोअर आहे तो एकच आहे. आणि तो जो कोअर आपल्याला दिसतो तो कुठला आहे, तर तो कोअर, तो गाभा विना अट स्वीकाराचा आहे. तो गाभा एकमेकांच्या विचारांचा विस्तार करणार आहे. या नात्यामधली भावनिकता ही विना अट स्वीकाराची आहे. आणि ह्या सगळ्याला बुद्धिवादाचा आणि वैचारिकतेचा पाया मिळाला तर त्यातून काय होऊ शकतं. एक गुरुशिष्यांचं नातं काय प्रकारची परंपरा निर्माण करू शकतं हे आपल्याला या नात्यातून दिसतं. आणि मित्रो, अशा तऱ्हेची नाती प्रत्येक क्षेत्रात आहेत. काल होती, आज आहेत, उद्या राहणार आहे. आज या निमित्ताने अशा सगळ्या नात्यांना आपण विनम्रपणे प्रणाम करूया.